मी मंत्रा प्रस्तुत सोप मेकिंग वर्कशॉपमध्ये सर्व सखींचे खूप खूप स्वागत। सखींनो, स्त्री ही नेहमी समाजाच्या आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात नेहमीच व्यस्त असते आणि या सर्वांमध्ये या पूर्ण जगाचा आपण केंद्रबिंदू आहोत हे सखी नेहमीच विसरते। पण सखींनो, कुटुंबाच्या आणि समाजाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना तुमच्यामधल्या मीला हरवू देऊ नका। तुमच्यामध्ये जी मी दडलेली आहे, म्हणजे माझ्यात जी मी दडलेली आहे तिला मी साथ दिली पाहिजे। माझे स्वप्न, माझे आरोग्य, माझ्या इच्छा, माझ्यातली कला, छंद, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्यातल्या मीला मीच साथ दिली पाहिजे। माझ्या पंखांना मीच बळकट केलं पाहिजे। आणि हो सखींनो, तुमच्यातली मी तुम्हाला आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर सापडू शकते। तर तुमच्यातल्या मीला नेहमीच मदतीचा हात द्या। स्वतःच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा। तुमच्यातली कला आणि तुमच्यातलं जे छंद आहेत त्यांना संधीत रूपांतरित करू शकतात। खूप काही शिकता येऊ शकतं, खूप काही शिकवता येऊ शकतं। आणि म्हणूनच मी मंत्रा घेऊन आलेलं आहे उदंड आनंदाचे क्षण, ज्यामध्ये विविध कार्यक्रम आहेत आणि विविध वर्कशॉप आहेत। तर सखींनो, मी मंत्रासोबत मीला साथ द्या, माझ्यातल्या मीला साथ द्या। सर्व अडचणींवर करून मात, माझ्यातल्या कलेला, छंदेला मी मंत्राची साथ, असं म्हणून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। तत्पूर्वी आपले आजचे जे प्रशिक्षक आहेत रेवती सुर्वे, नमस्कार। रेवतीताई ह्या परेल येथे राहतात। गेली 17-18 वर्ष विविध क्लासेस त्या घेत आहेत आणि महिलांना प्रशिक्षित करत आहेत। गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट अशा विविध इन्स्टिट्यूशनमध्ये त्यांनी क्लासेस घेतलेले आहेत। स्वतःचे ग्रॅज्युएशन पूर्ण करत असताना विविध कोर्सेस त्या शिकल्या आणि गेली 17-18 वर्ष सतत त्या या क्षेत्रामध्ये आहेत। कुकिंग, क्राफ्ट, कॅन्डल, परफ्यूम इत्यादी क्लासेस त्या घेतात। तसेच दिवाळीचे फराळ, कुकीज, चॉकलेट असे ऑर्डर्सही त्या घेतात। स्वतःला नेहमी अपग्रेड ठेवण्यासाठी रेवतीताई नेहमीच क्लासेस घेत असतात वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनमध्ये जाऊन, आणि अशा प्रशिक्षक आज आपल्याला लाभलेले आहेत। मला वाटतं आजच्या कार्यक्रमासाठी 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। एक म्हणजे योग्य प्रशिक्षक आणि तुमच्यासारखा ऑडियन्स। तर सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका। जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकतात, मधून मधून आपण प्रश्नांची उत्तरं देणारच आहोत। तत्पूर्वी मी रेवतीताईंचे खूप खूप स्वागत करते आजच्या वर्कशॉपमध्ये। खूप स्वागत आहे रेवतीताई। आणि रेवतीताई आपल्यासाठी खूप उत्सुक आहेत आजचे हे साबण शिकण्यासाठी। तर रेवतीताई, तुम्ही सुरुवातीला काय सांगाल? नमस्कार, मी रेवती सुर्वे। आज आपण होममेड सोप्स घेणार आहोत। आपल्याला रोजचा सकाळी उठल्यानंतर रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणजे एक साबण, आणि आता तर या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये सॅनिटायझर वापरायचं आहेच, पण त्याचे जे साईड इफेक्ट्स खूप होतात। त्याच्याऐवजी तुम्ही जर सोप वापरलं तर ते जास्त, गव्हर्नमेंट पण आपल्याला सांगताय की साबणाने हात धुवा, साबणाने हात धुवा। तर आपले जे हे सोप आहे तर आपल्याला कसं असतं की आपण जे बाहेरचे सोप वापरतो तर त्याच्यामध्ये केमिकल्स खूप असतात, पण आपल्याला इलाज नसतो म्हणून आपण ते सोप वापरत असतो। पण आज आपण इथे जे आपण साबण जे शिकणार आहोत सोपे आहेत एकदम करायला, काहीही अडचण न येता कोणीही सहजपणे हे साबण तुम्ही घरी बसून बनवू शकता। तर हे जे साबण आहेत आज आपण शिकणार आहोत हे सगळे केमिकल फ्री सोप्स आहेत। ग्लिसरीन सोप म्हणायचं याला, की ह्याच्यामध्ये केमिकल्स अगदी नगण्य स्वरूपात असतं। ते जे काय असेल थोडंफार ते सुद्धा आपण स्किप करू शकतो। ते पण मी तुम्हाला सांगणार आहे की ते तुम्ही कसं स्किप करू शकता ते। पण ह्याच्यामध्ये खूप व्हरायटीचे आपण साबण बनवू शकतो, जे तुम्ही अगदी लहान बाळांपासून कुठल्याही स्किनसाठी वापरू शकता। अगदी बिनदिक्कत वापरा तुम्ही, बनवायला अतिशय सोपे, आणि फक्त त्याचं एक तुम्हाला जे मटेरियल असतं तेच तुम्हाला फक्त घ्यावं लागेल। आणि जे हे आजचे सोप आहेत तर ते तुमच्या रोजच्या आयुष्यात तर उपयोगी आहेत रोजच्या याच्यासाठी। शिवाय तुम्हाला आपल्याला महिलांसाठी फेशियल करायला लागतं किंवा आपल्याला स्किनचे काही प्रॉब्लेम्स असतात तर त्याच्यासाठी सुद्धा हे सोप अतिशय उपयुक्त आहेत। त्यात वेगवेगळे सोप आहेत जे वेगवेगळे करताना मी तुम्हाला सांगणार आहे त्याचे उपयोग काय आहेत। ते वेगवेगळे सोप करताना वेगवेगळे काय काय त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आपण घालणार आहोत
तर त्याचं काय आपल्याला बॉडीला उपयोग होईल ते तर मी तुम्हाला सांगणार आहे. आज मॅडमनी एक खूप चांगला तुमच्यासाठी वर्कशॉप आणलेला आहे की जेणेकरून तुम्हाला हा एक व्यवसाय घर बसल्या करण्यासाठी ही फार मोठी संधी आहे आजच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये. तर ह्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या आणि आज आपण आपल्या वर्कशॉपला सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी लागणार एक साहित्य मी तुम्हाला सांगते काय काय लागणार आहे आपल्याला. तर आपण हे जे करणार आहोत ते आपण आता इथे जे करणार आहोत तर गॅसवर करणार आहोत, डबल बॉइलिंग करणार आहोत आणि तसा वापर करणार आहोत आपण. पण जर तुमच्याकडे घरी ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये हे पटापट होतात. गॅसवर थोडासा तुम्हाला वेळ लागेल डबल बॉइलिंग असल्यामुळे. तुम्ही बऱ्याच जणी चॉकलेट करत असाल तर चॉकलेटचं डबल बॉइलिंग कसं असतं हे तर तुम्हाला माहिती आहेच. आता तुम्ही प्रत्यक्षात बघितल्यावर, ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी प्रत्यक्षात बघितल्यावर त्यांना तर कळेलच. एक हे डबल बॉइलिंग करणार आपण गॅसवर. तुम्हाला जर ओव्हनमध्ये करायचं असेल तर त्याच्यासाठी ओव्हनची जी भांडी असतात त्याच्यामध्ये करायचं आहे. एक अक्षरशः 30 सेकंद ते 1 मिनिट फक्त सोप मेल्ट होईपर्यंत त्याच्यात ठेवायचं आहे. पटापट होऊन जातं आणि त्याच्यामध्ये थोडंसं वेस्टेज पण कमी असतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर ओव्हन आहे घरी, ती जर तुम्हाला आहे तुमच्याकडे सोय, तर मी तर सांगेन की तुम्ही ओव्हनमध्येच करा. नाहीच त्यांनी मग गॅसवर करायला काही हरकत नाही. सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगते की आपण गॅसवर किंवा ओव्हनमध्ये जेव्हा केव्हा सोप करणार आहोत, गॅसवर करताना आपण डबल बॉइलिंगसाठी जे खाली पातेलं वापरणार आहोत पाणी तापवायसाठी, तर ते तुम्ही दुसऱ्या कुठल्याही गोष्टींसाठी वापरू शकता. पण आपण ज्यात सोप मेल्ट करणार आहोत तर ते मेल्ट करणारी जी भांडी असतात ती कृपा करून वेगळी ठेवा. ती भांडी स्वयंपाकाला वापरू नका. कारण नाही म्हटलं तरी सोप आपण किती स्वच्छ केलं, भांडी घासायला आपण साबणच वापरतो, पण ह्याच्यात आपण मेल्ट करणार आहोत आणि मग ती तुम्ही सतत जर त्याच्यात करत राहणार आहात आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही स्वयंपाक केलात तर नाही म्हटलं तरी कुठेतरी तो साबणाचा अंश तुमच्या भांड्यांमध्ये राहिलेला असतो, तो तुमच्या नकळतपणे तुमच्या पोटात जाईल. तर तसं होऊ नये म्हणून ही जी भांडी आहे तर तुम्ही कम्प्लिटली वेगळी ठेवा. ज्याच्यात आपण सोप मेल्ट करणार आहोत ती, आणि त्याला वापरणारे मेल्ट करताना जे चमचे वापरणार आहोत ते चमचे आणि ती भांडी तेवढी फक्त वेगळी ठेवा. ती फक्त सोपसाठीच वापरा तुम्ही. बाकीचं बॉइलिंग करतानाचं जे भांडं आहे त्याचा काहीच प्रश्न नाही आहे, त्याच्यात फक्त आपण पाणी उकळणार आहोत. तर हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर महत्त्वाचं साहित्य म्हणजे सोप बेस. तर सोप बेस तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. हा क्लिअर सोप बेस आहे. हे सगळे ग्लिसरीनचे सोप बेस आहेत आपले. क्लिअर सोप बेस की हा ट्रान्सपरंट किंवा याला ट्रान्सपरंट सोप बेस पण म्हणतात. त्यानंतर हा ओपन सोप बेस. हा थोडासा दुधी रंगाचा असतो. हा मोस्टली आपण लक्स किंवा डव हे साबण तयार करण्यासाठी हा आपण वापरतो. आणि हे पिअर्स वगैरे किंवा इतर कुठलेही साबण दोन्ही आपण वापरू शकतो, पण डवसाठी वगैरे शक्यतो हा वापरावा. डव किंवा पॉन्ड्स किंवा पिअर आपलं लक्स वगैरे करताना हा दुधी कलरचा असतो आणि हा ट्रान्सपरंट क्लिअर असतो. हे तुम्हाला असे सुद्धा मिळतात. तुम्ही जसं घ्याल तसं मिळतं तुम्हाला. हे असे चंक्स असतात, ऑलरेडी तुम्ही ते कापलेले असतात छोटे छोटे तुकडे, म्हणजे तुम्हाला घरी येऊन कापायची गरज नसते. पण हे सुद्धा फार इझिली कापले जातात. आपण ह्याचं पण करणार आहोत, तुम्हाला कळेल. सुरीने ते सहजपणे हे कापले जातात. हे झाले ट्रान्सपरंट क्लिअर बेस आणि हा ओपल व्हाईट बेस. त्याच्यानंतर हा चारकोल. हा हार्ड स्किनसाठी जास्त करून वापरला जातो किंवा हा जास्त करून ह्याचे साबण मेन्ससाठी यूज होतात. जेंट्ससाठी आपण हा बेस जास्त करून वापरतो, चारकोल बेस. ऑलरेडी याच्यात चारकोल मिक्स असतो. किंवा तुम्ही हे जर बेस वापरून त्याच्यामध्ये चारकोलची पावडर घातली तरी चारकोल सोप होतो. पण हे आता हे असे बेस सुद्धा मिळायला लागलेले आहेत. हा आहे आपल्याला पपाया बेस. ह्या बेसमध्ये सुद्धा तुम्ही पपया घालून करू शकता, पण हा पपयाचा बेस पण मिळतो. हे बेस असे 1-1 किलोचे असतात. मी हा थोडा कट करून आणलेला आहे. हा पूर्ण 1 किलोचा असा स्लॅबचा स्लॅब असतो. त्याच्यानंतर आहे तुलसी
नीम तुलसी बेस. ह्याच्यामध्ये ऑलरेडी कडुलिंब आणि तुळशीचं घातलेलं असतं. हे डायरेक्ट तुम्ही केलं तर हा डायरेक्ट तुमचा नीम तुलसी सोप होतो. नाहीतर तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा करू शकता. आपण ते सुद्धा बघणार आहोत. ह्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला ॲलोवेराचा मिळतो, रेड वाईन मिळतो, असे आणखीन 4-5 प्रकारचे बेस आपल्याला वेगवेगळे मिळतात. पण असं प्रत्येक वेळेला तुम्हाला हे घ्यायची गरज नाही आहे. हे मी शिकवते म्हणून तुम्हाला दाखवायला आणलेलं आहे. नाहीतर तुम्ही हे साधे एक बेस घ्या, क्लिअर बेस म्हणजे ट्रान्सपरंट बेस किंवा ओपल बेस, आणि त्याच्या ह्याच्यामध्येच तुम्ही व्हेरिएशन करू शकता. हे झालं आपलं सोप बेसचं. त्यानंतर लागणारं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे मोल्ड. हे सिलिकॉनचे मोल्ड असतात. जे तुम्हाला सोपचं सामान मिळणार आहे तिथेच हे मोल्ड मिळतात. हे वेगवेगळ्या आकाराचे असतात. सिंगल सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल असतील तर ते तुम्हाला मिळतील, आणि हे असे मोठेच्या मोठे सुद्धा तुम्हाला मिळतात. हे छोटे तुम्हाला छोटे छोटे चंक सोपसाठी, म्हणजे चंक सोप म्हणजे हे छोटे छोटे आपण बनवायचं डिझाईन, आणि ते सोपमध्ये डेकोरेशन म्हणून तुम्ही घालू शकता. तुम्हाला व्यवसायाच्या दृष्टीने वेगवेगळं करायचं असेल डेकोरेटिव्ह सोप तर. तसेच हे चंक्ससाठी आपल्याला वेगवेगळ्या आकाराचे साचे मिळतात, की तुम्ही एक स्लॅब करून त्याच्या ह्याच्यावर फक्त आपण एक कुकीज कटर सारखे असतात छोटे छोटे, तर त्याच्या आपण वेगवेगळे आकार करून ते आपण सोपमध्ये चंक्स म्हणून घालू शकतो. हे 3D मोल्ड असतात, की ह्याच्यामध्ये थोडंसं बघा हे वेगळा डिझाईन असतं त्याच्यामध्ये. तर तुम्ही खालच्या लेअरला वेगळा कलर, वरच्या लेअरला वेगळा, त्याच्यावरती वेगळा, असं आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. त्यानंतर आपण कलर वापरतो त्याच्यामध्ये. तर कलरचा असा हा बॉक्सच मिळतो. 12 कलर असतात ह्याच्यामध्ये. हे अशा कलरच्या बॉटल्स असतात, किंवा तुम्ही फूड कलर सुद्धा जे आपण खाण्यामध्ये रोजच्या जेवणामध्ये वापरतो तर ते सुद्धा वापरू शकता. हे कलर्स आहेत. हे असे वेगवेगळे फ्रॅग्रन्स मिळतात. पॉन्ड्स असतं, लक्स, डव, स्ट्रॉबेरी, असे खूप मिक्स फ्लोर, फुलांचा वेगवेगळ्या असतात. मोगरा असतो, जाई असते, रोज असतं, खूप वेगवेगळे मिळतात. तुम्हाला हवे ते तुम्हाला हे फ्रॅग्रन्स मिळू शकतात. शिवाय किंवा इसेन्शियल ऑइल, इसेन्शियल ऑइल सुद्धा तुम्ही वापरू शकता. इसेन्शियल ऑइल सुद्धा अशा मिळतात की ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. लॅव्हेंडरचे वगैरे, लॅव्हेंडर, लेमन, सँडल. तर तुम्ही जे जे वापराल तर ते हे सगळं आहेत मटेरियल. हे खूप म्हणजे सेफ असतात, बॉडी सेफ आहेत. शिवाय आपल्याला एक रबिंग अल्कोहोल असतं. हे सोप जेव्हा आपण मेल्ट करतो आणि पोर करतो म्हणजे ओततो ह्याच्यामध्ये, तर बऱ्याच वेळेला ह्याच्यामध्ये केमिकल फ्री असल्यामुळे बऱ्याच वेळेला असे बबल्स येतात, बुडबुडे येतात. तर ते जर आपल्याला नको असतील, तुम्हाला घरी तुम्ही वापरत असाल तर हरकत नाही, तर बबल्सचा काही प्रॉब्लेम येत नाही. पण तुम्हाला जर सेल करायचे असतील, तुम्हाला ते जर नको असेल तर त्याच्यासाठी हे एक रबिंग अल्कोहोल म्हणून येतं, की तो त्याच्यावर थोडासा स्प्रे केला की त्याच्यावर जे बबल्स असतात, बुडबुडे असतात, ते लगेच निघून जातात. तर आपण हे आता सुरुवात करूया, की जेणेकरून करता करता तुम्हाला हे समजत जाईल. फक्त एक लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण तयार करणार आहोत सोप, तर त्यावेळेला त्याच्यात पाणी जाता कामा नये. साबण जो मेल्ट करणार आहोत त्या साबणामध्ये पाणी जाणार नाही, तेवढी दक्षता घ्या. हा क्लिअर बेस आता मॅडम वापरला आहे ना मॅडम? हो, हा आता क्लिअर बेस आपण आधी घेतलाय, की त्याचा एक तुम्हाला मी बनवून दाखवते. पाण्याला चांगली उकळी येऊ दे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ते पातेलं ठेवणार आहोत. आधी आपण एक पॉन्ड्सचा सोप, केअर्सचा सोप करून घेऊया.
की त्याच्यामध्ये तुम्हाला एक क्लिअर बेसचा सोप नुसताच क्लिअर असलेला कसा दिसतो ते सुद्धा कळेल तुम्हाला. तुम्हाला कलर्स कोणतेही वापरले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर वापरू शकता. मी आता इथे थोडा एक येलो कलर वापरणार आहे. तुम्हाला डेकोरेटिव्ह सोप करायचे असतील तर तुम्हाला यूट्यूबला पुष्कळ आयडियाज मिळतील. मी एक दोन तसं तुम्हाला डेकोरेटिव्ह सोप सुद्धा करून दाखवेन. पण शक्यतो आपण जे तुम्हाला स्किनसाठी जास्तीत जास्त गरजेचे सोप आहेत, उपटन सोप आहेत किंवा अभ्यंग स्नान सोप आहे, शिवाय तुलसीचा सोप आहे, नीम तुलसीचा, कोरफडचा, तर असे जे काही डिटेल्ससाठी वगैरे आहेत ना ते हे सोप आपण आधी बघूया. हे एकदा तुम्हाला बेसिक आलं की तुम्ही डेकोरेटिव्ह सोपसाठी खूप प्रकारचे आयडियाज तुम्हाला यूट्यूबवर सर्च केलात तर मिळतील, तर तुम्ही तिथे बघून करू शकता. साधारण या मोल्डची प्राइस काय असेल मॅडम? हे मोठे मोल्ड घेतले तुम्ही तर एक साधारण 200-250च्या पुढेच असतात. हे छोटे छोटे मोल्ड जे असतात सिंगल पीसेस असतात हे तुम्हाला 60 रुपयापासून मिळतात. आकाराप्रमाणे असतात. 60 रुपयाच्या पुढे साधारण सिंगल पीस असतो तो 60, 65, 70 जसं त्याचे आकार असतात त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्या किमती असतात. आणि ऍड्रेस जो आपल्याला मॅडम याच्यावर आहे तुम्ही सांगू ऍड्रेस? हो सांगा. म्हणजे 2 आहेत आपल्याला दुकाने. सर्वसाठींचा असा प्रश्न येतोय की ऍड्रेस सांगा म्हणून. तर श्री सिद्धी अरोमा, वरजीवन मेन्शन, 54 प्रिन्सेस स्ट्रीट, दवा बाजार, मुंबई. आपण हे ऍड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण टाकणार आहोत. पहिला ऍड्रेस आहे श्री सिद्धी अरोमा, वरजीवन मेन्शन, 54 प्रिन्सेस स्ट्रीट, दवा बाजार, मुंबई. आणि दुसरा ऍड्रेस आहे बॉम्बे डे केमिक्स, वगाडी सॅम्युअल स्ट्रीट, मस्जिद बंदर, मुंबई. बॉम्बे डे केमिस्ट, वगाडी सॅम्युअल स्ट्रीट, मस्जिद बंदर, मुंबई. हे डबल बॉयलर म्हणतात याला, जसं मॅडम गॅसवर गरम करतात पाणी आधी उकळायला ठेवतात. फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये तुमचं आतमध्ये जाता कामा नये साबणामध्ये पाणी. मेल्ट होतोय आपला बेस. मी थोडंसं याच्यात कलर टाकते. पूर्णपणे मेल्ट झाल्याशिवाय काढू नका. आणि एकदा मेल्ट झालं ना की हे काम आपल्याला पटापट करावं लागतं, कारण साबण लगेचच घट्ट होतो. घट्ट झाला तरी घाबरू नका. तुम्ही परत सुद्धा तो मेल्ट केलात की तो परत पातळ होणार आहे. हे थोडंसं मी फ्रॅग्रन्स टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. या फ्रेग्रन्सला पण कुठली कंपनी वगैरे असते मॅडम? नाही नाही, ते त्यांच्याकडेच मिळतात तुम्हाला. त्यांच्याकडेच मिळतात. त्यांच्याकडे मागितलं त्यांच्याकडे साबणाचं साबण तुम्ही मटेरियल मागितलं की सगळं मिळेल तुम्हाला. कलर, फ्रॅग्रन्स, इसेन्शियल ऑइल, सोप बेस. आणि जसं की मॅडमने मगाशी सांगितलं या सोपच्या तुकड्यांना काय म्हणतात, तर क्लिअर बेस सोपचे काही त्यांनी हे बघा पातळ झालेला आहे. सोप आपला मेल्ट झालेला आहे. तर आपण हा आता ह्याच्यामध्ये ओतूया. एक थोडासा मी तुम्हाला एक डेकोरेटिव्ह दाखवणार आहे म्हणून एक थोडासा ह्याच्यामध्ये करते. दुसऱ्या बाजूला घेतला. 3D एक बनवून दाखवतायत मॅडम आणि एक दुसरा मोल्ड आहे. आता हे बघा ह्याच्यामध्ये थोडेसे बबल्स येतात. तर तुम्हाला हे बबल्स नको असतील तर हा जो अल्कोहोल स्प्रे असतो हा मारला की हे बबल्स निघून जातात. पण ह्याच्या
त्याच्यामध्ये केमिकल्स, अल्कोहोल म्हटलं की ते केमिकल आलं, तर रबिंग अल्कोहोल म्हणतात त्याला. तुम्हाला हवं असेल तर ते तुम्ही वापरू शकता, नाही तर काय करायचं, एक थोडासा सेट झाला हा साबण की आपण दुधाला कसं दूध थोडंसं सेट झालं की त्याला साई येते वरती, तर ती आपण सहज हाताने काढू शकतो. तसा ह्याला पण एक लेअर येतो साईसारखा, तर तुम्ही तो चमच्याने, एक लेअर आला की हळूवारपणे चमच्याने बाजूला काढू शकता, की जेणेकरून तो जो लेअर वरती जे बबल्स असतात, तुम्हाला बुडबुडे असतात, ते तुम्हाला त्या लेयर्स बरोबर निघून जातील. चमच्याने सावकाशीने साय कशी आपण दुधावरची काढतो तसं काढायचंय की तुमचा तो सोपचा जो आहे केलेला तो एकदम क्लिअर होऊन जातो. किंवा सोप झाल्यानंतर, कडक झाल्यानंतर तो खूप सॉफ्ट असतो, तर तुम्ही सुरीने वरचा भाग अलगद काढू शकता, म्हणजे तुम्हाला जर हे वापरायचं नसेल तर. आता आपण करणार आहोत एक दुसरा पॉन्ड्स किंवा डवचा सोप. तर त्याच्यासाठी आपल्याला हे जे भांड्याला जो राहिलेला असतो साबण, तर तो तुम्ही चांगला खडगावून काढा, एका बाजूला ठेवा आणि नंतर ते सगळं जे एकत्र करा, तो परत मेल्ट करा. आणि आपल्याला म्हणजे वेगवेगळे कलर असतात, त्याच्यात वेगवेगळा फ्रॅग्रन्स असते. मिक्स फ्रॅग्रन्सचा तुम्हाला सोप तो सुद्धा वापरता येईल. हे मटेरियल कधी फुकट नका घालू, कारण तसंही ते कॉस्टली असतं, खूप काही स्वस्त नसतं. आणि आपल्याला माहिती आहे, आपण गृहिणी म्हणजे एवढंसं असेल तरी ते बाजूला करून ठेवतो, कारण संसार आपल्यालाच करायचा असतो शेवटी. तर त्याच्यामुळे हे बघा, हे ओतताना कसं होतं, तर आजूबाजूला चिकटतं, तर त्याच्यामुळे हे जे असतं हे एका बाजूला करून ठेवा तुम्ही, जेणेकरून एक तुम्हाला शेवटी झाल्यानंतर सगळं एकत्र मेल्ट करा आणि त्याचा नंतर एक सोप बनवून टाका. आपण डवचा वगैरे जो सोप असतो, डव किंवा पॉन्ड्स, लक्स, तर तो करणार आहोत आपण. हा ओपल बेस, मगाशी क्लिअर बेस वापरलाय आणि आता हा ओपल बेस आहे. बघा किती इझिली तो कट होतोय. तो तुम्ही जर ओव्हन मध्ये करत असाल ना, तर मोठे तुकडे राहिले तरी काही प्रॉब्लेम नसतो. ते ओव्हन मध्ये हीट एवढी असते की ते पटापट मेल्ट होतं. फक्त तुम्हाला जर असं डबल बॉईल करायचं असेल तर तुम्हाला थोडासा वेळ लागतो, म्हणून तर तुम्ही हे जास्त शक्यतो याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. आणि हे आता आपण इथे लाईव्ह क्लास आहे म्हणून, नाहीतर ही सगळी तयारी मला तुम्हाला प्रत्येक गोष्ट वेगवेगळी दाखवावी लागते, म्हणून कसं करायचं, काय करायचं. तुम्ही ज्या वेळेला घरी कराल ना, तर त्यावेळेला ही सगळी तयारी आधी करून घ्या. सोप तुकडे वगैरे जे असतील ते आधीच करून घ्या, की जेणेकरून तुमचा गॅस किंवा ओव्हन जास्त वेळ चालू राहणार नाही. आता हा मी बनवते ना, हा पॉन्ड्सचा सोप बनवते, तर त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये तुम्हाला जो कलर घालायचा आहे तो कलर घालू शकता. मी ह्याच्यामध्ये पिंक कलर घालते. कलर तुम्ही आधीच घातला तरी चालेल. इन्ग्रेडियंट्स जे वापरतात मॅडम ते सतत सांगत आहेत, सखींनी लक्ष द्यावं. याचं काही प्रमाण आहे का मॅडम एका साबणाला? नाही, तुम्हाला काय जेवढं घालायचं ना, तुम्हाला डार्क कलर, लाईट कलर जसा हवा असेल ना तसं घाला. एक लाईट कलर असेल तर तुम्हाला एक 4-5 थेंब सुद्धा पुष्कळ होतात. तुम्ही कलरचा फूड कलर वापरले किंवा केकसाठी जे आपण जेल कलर वापरतो तर ते एका दुसराच थेंब पुरेसा होतो. हा पॉन्ड्सचा इसेन्स आहे फ्रॅग्रन्स, तर तो तुम्ही एक 4-5 थेंब घाला. तुम्हाला हे तुमच्या याच्यावर आहे, जसं आपल्याला स्वयंपाकामध्ये तिखट आणि मीठ आपल्या चवीनुसार आपण घालतो तसंच हे आहे. तुम्हाला जसा कलर हवा असेल डार्क किंवा लाईट तर त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये कलर आणि घालू शकता फ्रॅग्रन्स. ओव्हनची सेटिंग म्हणजे तुम्ही जे भाजी गरम करता, गरम करण्यासाठी जो असतो ना, जे गरम करण्यासाठी फुल तुमचं जेवढं असेल टेम्परेचर, तेवढ्या टेम्परेचरला, फुल टेम्परेचरला तुम्ही ओव्हन वापरू शकता. 30 सेकंद किंवा 1 मिनिट पुरेसा. तुमचा एक मेल्ट झाला ना एक 30 सेकंदाच्या सुरुवातीला, कधी कधी कायकांची पावर जास्त असते ओव्हनची, तर तुम्हाला 30 सेकंदात मेल्ट झाला तर नाही तर परत आणखी 30 सेकंद वाढवा, की जेणेकरून तुमचा पूर्ण मेल्ट झाला पाहिजे सोप. सर्व साहित्य मॅडम वारंवार सांगतच आहेत. याला ओपल बेस साबणाचा वापरलेला आहे, त्यांनी बेस वापरलेला आहे जो दुधी कलरचा असतो आणि पिंक कलर वापरून पॉन्ड्सचा इसेन्स वापरलेला आहे. आणि आता ते मेल्ट करत आहेत.
फक्त एक लक्षात ठेवा की मेल्ट झालं ना की ते ठेवू नका असं की पटकन ते याच्यामध्ये पोअर करा तुमच्या मोल्डमध्ये, नाहीतर ते परत लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते. आणि जरी घट्ट झाला ना तरी परत तुम्ही असं मेल्ट केलं की परत ते लिक्विड फॉर्मला येतं. हे बघा, हे झालं की लगेच तुम्ही ओतू शकता. आता समजा हा तुम्हाला ओपल बेस नाही मिळाला किंवा तुम्हाला ओपल बेस नाही घ्यायचा आहे, एकच काहीतरी घ्यायचं आहे, तर तुम्ही हा जो बेस आहे ट्रान्सपरंट बेस तो घेऊन त्याचं सुद्धा ओपलमध्ये कन्वर्ट करू शकता. तो सुद्धा ओपलमध्ये आपल्याला बनवता येईल. कसं तर त्याच्यासाठी ही एक ओपल व्हाईट पावडर मिळते. ही ओपल व्हाईट पावडर आहे. आपण आता जसं कसं कलर आणि फ्रॅग्रन्स हे मेल्ट करताना घातला, ट्रान्सपरंट बेस घ्यायचा, त्याच्यामध्ये अर्धा ते 1 चमचा ओपल व्हाईट पावडर घालायची, मिक्स करायचं आणि हे आपण मेल्ट करायचं आहे. मग तो तुमचा बेस होणार आहे ना, तो हा ओपल व्हाईटचा बेस होणार आहे. ट्रान्सपरंट न होता हा व्हाईट बेस होणार. ही ओपल व्हाईट पावडर ही सुद्धा तुम्हाला त्या सोप मटेरियलच्या दुकानातच मिळेल. आता आपण थोडंसं स्किन रिलेटेड सोप करायला जाऊया. हे बेसिक सोप झाले. म्हणजे हे सोप तुम्ही करायला सुरुवात केली की तुम्हाला बाकीचे सोप तशाच प्रकारे करायचे आहेत. फक्त आता त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत. त्याच्यामध्ये आपण फक्त कलर आणि इसेन्स घातलेला आहे. हे जे सोप आहे फक्त तुम्ही कलर आणि इसेन्स घालून जे सोप बनवताय ह्याचं लाईफ आहे, सेल्फ लाईफ आहे, ते 2, 2.5, 3 वर्ष सुद्धा हे साबण ठेवले तरी त्याचा काहीही प्रॉब्लेम होत नाही. स्किनला काहीही त्रासदायक होणार नाही. फक्त ते व्यवस्थित तुम्ही पॅकिंग करून ठेवायचे. पॅकिंग कसं करायचं ते तुम्हाला मी शेवटी हे सगळं झाल्यानंतर सांगणार आहे. तर ते पॅकिंग करून तुम्ही ठेवलेत व्यवस्थित जागी तर तुमच्या 2.5 ते 3 वर्ष ह्या साबणाचा काही प्रॉब्लेम होणार नाही. कोणते साबण तर हे नुसते कलर्स आणि इसेन्स वापरलेले. आता ह्याच्या पुढे जे आपण साबण करणार आहोत तर त्याच्यामध्ये ज्या रोजच्या वापरातल्या वस्तू आहेत म्हणजे ओल्या वस्तू ज्या आपण घालणार आहोत. आता आपण गुलाबाच्या पाकळ्या घालणार आहोत की त्या ओल्या असतात. त्या जर सुक्या घातल्यात तर तुम्हाला ते साबण महिना 1.5 महिना वापरू शकता. पण मी आता जे घालणार आहे ना ते ओल्या पाकळ्या घालणार आहे. तर ते साबण तुम्ही 12 ते 15 दिवसातच वापरायचे. आपण कडुलिंबाची पानं घातलेली, तुळशीची पानं घातलेली किंवा गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या जे साबण आहे किंवा ॲलोवेराचा जेल नाही ज्यूस, मी माझ्या घरचाच आपलं माझ्याकडे कोरफड आहे तर त्याचा जो घरचा कोरफडीचा ज्यूस काढलेला आहे तर तो. तर हे जे साबण आहे तर ते वापरलेले साबण आपण 12 ते 15 दिवसात संपवायचे आहे. कारण आपली मुंबईची हवा थोडीशी ह्युमिड आहे तर त्याच्या ह्याच्यामध्ये कधी कधी त्याला असं थोडासा फंगस लागू शकतो. म्हणून कधी तुम्ही जर सेल करत असाल किंवा कोणाला गिफ्ट म्हणून दिलंय तर ते साबण देताना त्यांना सांगा की 15 दिवसातच हे साबण वापरायचे. याच्या पुढे मी करणार आहे ते हे साबण 2.5 ते 3 वर्ष नुसतं कलर आणि फ्रॅग्रन्स घातलेले साबण 2.5 ते 3 वर्ष तुम्ही ठेवू शकता. आता हे बघा 10 ते बाहेर तुम्ही ठेवलं तर 15 ते 20 मिनिटांमध्ये किंवा मॅक्झिमम अर्धा तासामध्ये ते सेट होतात. छोटा साबण आहे म्हणून हे अर्धा तास लागतील सेट व्हायला. तुम्ही जर हे सेट व्हायला जर फ्रीज मध्ये ठेवले तर 10 ते 15 मिनिटांमध्ये सोप सेट होतात. तुम्ही ते डिमोल्ड करू शकता. आता हा जरा आपण छोटासाच घातलेला आहे डेकोरेटिव्ह साठी त्याच्यामुळे तुमचा हा थोडा आपला सेट झालेला आहे. मॅडम एक प्रश्न आलाय की मेडिमिक्स साबण बनवण्यासाठी कुठला बेस वापरावा? तुम्ही कोणताही वापरू शकता. बेसला तुमचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही ट्रान्सपरंट सुद्धा वापरा किंवा तुम्ही जो ह्याचा जो ओपल व्हाईट आहे ना तो सुद्धा वापरला तरी चालतो. आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे काही गोट मिल्क पण आहे. गोट मिल्क पण बघा असाच दिसतो. गोट मिल्कचा शक्यतो डवला आता मी जो वापरला तो गोट मिल्कचाच आहे. तो गोट मिल्क डवला पॉन्ड्सला हा गोट मिल्कचा वापरा. डवसाठी हाच साबण आपण हे वापरणार आहोत. आता आपण एक डवचा सोप करूया. बोट मिल्क बेस आपण घेतलाय 100 ग्राम, साधारण 100 ग्राम घ्यायचा आहे.
त्यानंतर मिल्क पावडर 1 चमचा हे आपण एकत्रच मिक्स करून घेतलेलं आहे. आणि डव फ्रेग्रन्स 4 ते 5 थेंब. मला वाटतं एकदम सोपं आहे मॅडम. खूप सोपं आहे हा. कोणीही बनवू शकतात. आरामात बनवू शकतात. अगदी तुमची शाळेत जाणारी मुलं सुद्धा तुमचे सोप बनवायला तुम्हाला मदत करतील. बरोबर. आणि मुलांचे बर्थडे रिटर्न गिफ्ट साठी तर हे पुष्कळ छान आहे. शिवाय आता तुमचे कोणाला भेट म्हणून द्यायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता. एक दिवाळीसाठी गिफ्ट हॅम्पर मध्ये आपण एक बघणार आहोत अभ्यंकर स्नानाचा, तर तो सुद्धा तुम्ही गिफ्ट हॅम्पर मध्ये देऊ शकता. आता हा जो सोप आहे ना हा तुमचा 3-1 महिने आरामात चालेल, कारण ते पावडरच्या स्वरूपात आहे दूध. पण हे जर तुम्ही थोडंसं दूध घातलं तर तो तुम्हाला 15 दिवसात वापरायला पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही 75 ग्रॅम ते 100 ग्रॅमच्या ज्या वेळेला सोप कराल तर त्यावेळेला त्याच्यामध्ये जे काही लिक्विड घालाल ते 1 टीस्पून पेक्षा जास्त लिक्विड त्याच्यामध्ये घालू नका. कारण जर लिक्विड जास्त झालं तर मग तो साबण जो आहे ना तुमचा तो खूप असा लिबलिबीत होतो, सेट होत नाही व्यवस्थित. म्हणजे ॲलोवेरा आपण मिक्सरला फिरवलं हो तर ते 1 टीस्पून पेक्षा जास्त घालू नका. थोडं घट्ट टाकू शकतो आपण. टाकू शकतो. आता हा बघा हा मेक झालेला आहे माझा, हा डव सोपचा आहे. हा मी तुम्हाला एक छोटा करून दाखवते. तर आता आपले हे 3 सोप झालेले आहेत. हा एक ट्रान्सपरंट बेसचा झाला आहे, एक पिअर्सचा. हा मी एक तुम्हाला सोप तुम्हाला ह्याचा करून दाखवलेला आहे पॉन्ड्सचा, जो आपण ओपल व्हाईट मध्ये केला. आणि हा डवचा सोप आहे जो आपण गोट मिल्क मध्ये केलेला आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हवा तर तुम्ही कलर घालू शकता. मी घातलेला नाहीये. डवचे सोप आता पिंक कलरचे पण येतात, पण सुरुवातीचे जे कलर होते म्हणजे तो व्हाईटचाच असायचा आपल्याला, म्हणून एक व्हाईट करून दाखवलेला आहे. आता आपण रोज करूया गुलाबाचा. तर त्याच्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या मी थोडंसं गुलाब पाणी घालून मिक्सरवर वाटून घेतलेले आहे. किंवा तुम्ही अशाच जर त्या चुरून घातल्यात तरी चालतील. आता ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यात आता जे वापरणार आहोत ना हे ते ट्रान्सपरंट बेसच वापरणार आहोत. असा ट्रान्सपरंट बेस वापरतोय आपण. हे आपण इथे चम्स आहेत, म्हणजे हे परत कापायची गरज नाही लागत आपल्याला. हे चम्स आहेत, ट्रान्सपरंट बेस आहे. ह्याच्यामध्येच मी ह्या गुलाबाचं जे ते बघा हे गुलाबाच्या पाकळ्या होत्या, हा माझा घरगुती गुलाब आहे आणि हे मी सकाळी वाटलंय, त्याच्यामुळे तुम्हाला हा कसा कलर असा दिसत असेल. तुम्ही लगेचच्या लगेच वाटून हे करा. इथे आपल्याला तसं सोय नाहीये की प्रत्येक गोष्ट इथे तुम्हाला करून दाखवण्याची, तर त्याच्यामुळे हे मी घरून वाटूनच आणलेलं आहे. त्याच्यामध्ये वाटताना मी थोडंसं गुलाब पाणी घातलेलं आहे पाकळ्या वाटण्यापुरतं. हाताने चुरून घातलं तरी चालेल. ह्याच्यामध्ये रोज आहे म्हणून मी पिंक कलर घालते, नाही घातला तरी चालेल. शिवाय मी डेकोरेशनसाठी याच्यामध्ये आणखी गुलाबाच्या पाकळ्या पण भरून घालणार आहे. फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही ना मॅडम? नाही, होतील आता हे सेट. तुम्हाला जर लगेचच घाई असेल ना एक 10-15 मिनिटात फ्रीज मध्ये ठेवून तुम्हाला कसं आहे, आता आपण जेव्हा घरी सोप करणार ना त्यावेळेला आपल्याला पुष्कळ करायचे असतात, तुमची ऑर्डर जास्त असेल तर त्यावेळेला तुम्हाला पटापट मोल्ड जास्त नसतील, पटापट आपल्याला जर मोल्ड रिकामे करून हवे असतील तर एक 10 मिनिटं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजरमध्ये नाही, फ्रीजमध्ये, की तुमचं पटकन एक सेट होतं, काढायचं आणि रिमोट करून तुम्ही तो लगेचच दुसऱ्याला वापरू शकता.
डव साबणासाठी ओपल बेस किंवा गोट मिल्क. गोट मिल्क बेस वापरलेला आहे. शक्यतो गोट मिल्क वापरा की तो डवसाठी जास्त चांगला असतो. आणि मेडिमिक्स साठी कोणता फ्रेग्रन्स वापरता येईल? मेडिमिक्सचा पण मिळतो फ्रॅग्रन्स. फ्रेग्रन्स मिळतो मिळतो मेडिमिक्सचा, Medimix. तर त्याच्यामुळे तो वापरता येईल तुम्हाला. 1 मोल्ड तयार करण्यासाठी साधारण 100 ग्रामच्या आसपास. तुमचा मोल्डच्या आकारावर अवलंबून आहे. मोल्डच्या तुमचा मोल्ड आकारावर. लहान असेल तर तुम्ही हे पण वापरू शकता, कमी पण 75 ग्रॅम वगैरे. मोल्डच्या आकारावर आहे ते. स्किन सॉफ्ट आणि रंग उजळण्यासाठी हो आहे. आपण साबण दाखवणार आहेत मॅडम पुढचं साबण. आता हा आपला रोजचा खूप छान अट्रॅक्टिव्ह सोप तयार होतोय. हा आपला रोजचा झाला. आपण एक आता ऑरेंज पीलचा करूया. त्याच्यासाठी हा मी घेते सोप बेस घेते मी. सोप बेस ट्रान्सपरंट वापरा, ओपल व्हाईट वापरा, कोणताही वापरा. ऑरेंजचा सुद्धा तुम्हाला सोप बेस मिळतो. ह्याच्यामध्ये मी ऑरेंज कलर घालणार आहे. कलर तुम्हाला हवा तेवढा घालू शकता तुम्ही. डार्क हवा असेल तर जास्त तेल घाला, लाईट हवा असेल तर कमी घाला. ही आहे ऑरेंज पीलची पावडर. याच्यासाठी संत्र्यांचा आता सीझन आहे. तुम्ही ही पावडर करून एक फ्रीज मध्ये ठेवली एअरटाईट डब्यामध्ये तर ती वर्षभर सुद्धा चांगली राहू शकते. त्याच्यासाठी काय करायचं, संत्री सोडली की आतले त्याचे जे सालीचे दोरे असतात पांढरे ते सगळे काढून टाकायचे. शक्यतो खरवडून काढा चमच्याने किंवा सुरीने पांढरा भाग. त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि कडकडीत उन्हामध्ये 4-5 दिवस वाळवून घ्या. ते वाळले चांगले की तुकडे छोटे असतात त्याच्यामुळे मिक्सरला त्याची बारीक पावडर करा. पावडर केल्यानंतर सुद्धा वस्त्रगाळ करायची गरज नाही आहे. तुम्हाला लहान बाळाला वापरायची असेल तर वस्त्रगाळ करा, नाही तर आपल्याला असं थोडंसं जे राहिलेलं असतं तर तसं चालू शकतं. आणि ही पावडर केल्यानंतर सुद्धा तुम्ही 1-2 दिवस ती थोडंसं ह्याच्यामध्ये ठेवा उन्हात वाळवत. कारण कसं असतं थोडंसं मॉइश्चर असतं त्याला. जरी आपण आधी वाळवलेली असेल तरी पावडर सुद्धा वाळवली तर एक तुम्ही मग छानपैकी चांगली कडकडीत वाळली की एअरटाईट डब्यात भरा. अगदी वर्षभर तुमची ती फ्रीजमध्ये चांगली राहू शकते. नाही तर तुम्हाला ही पावडर बाजारात रेडीमेड पण आयुर्वेदिक दुकानात संत्र्याची पावडर मिळते, संत्रा सालीची. पण आता संत्र्याचा सीझन आहे, आपण संत्री खातो, साली टाकून देतो, तर त्याचा उपयोग करा. किंवा तुम्ही संत्र जे आणलं की वरवरचं किसून घ्या. किसणी, छोटी किसणी जी असते ना आपली, आपण चीजसाठी वगैरे जी वापरतो ती, तर त्याच्यावर संत्र्याची जी साल असते ती संत्रा फोडायच्या आधी अख्खं जे संत्रा घ्यायचं, हळूवारपणे ते किसायचं. जसं आपण केकसाठी वगैरे लेमन जेस्ट किंवा ऑरेंज जेस्ट करतो तसं, त्यातला पांढरा भाग न करता. आणि ती जे किसलेलं असतं ते तुम्ही वाळवा आणि मग ते ह्याच्यात यूज करा. ही पावडर वापरून जो बनवलेला तुमचा सोप आहे ना, हा तुमचा 2-3 महिने चालेल. पण हेच जर तुम्ही ओलं जी संत्र्याची साल जर त्याच्यात घातली तर तो परत 12 ते 15 दिवसच तुमचा चालेल. एवढं लक्षात ठेवा. आता हे आपण ह्याच्यामध्ये कलर घातलाय, आपण हा मेल्ट करतोय. ह्याच्यासाठी तुम्ही ओपल व्हाईट सुद्धा वापरलात तरी चालेल किंवा ऑरेंजचा बेस पण मिळतो तर तो वापरला तरी सुद्धा चालेल. त्याच्यामध्ये तुम्हाला मग कलर घालायची गरज नसते. फ्रॅग्रन्स तुम्हाला घालायचा असेल तर घाला, पण जर फ्रॅग्रन्स नको असेल तुम्हाला, टोटली केमिकल फ्री करायची असतील तर फ्रॅग्रन्स नाही घातला तरी चालेल. कारण आपण ही संत्र्याच्या सालीची पावडर घालणार आहोत तर त्याला तो वास आहेच. हा जो आपण सोप करतोय तर हा एक तुमचा डिटेन सोप म्हणून होईल. स्किन ह्याने सॉफ्ट होईल तुमची. संत्र्याची साल आहे तर ते साल जी आपण आहे तर ती थोडंसं आपल्याला डिटॅनिंगसाठी उपयोग होतो. की स्क्रबर म्हणून ते स्क्रब सोप कसं आपण वापरतो तसं ही संत्र्याच्या सालीची पावडर एक स्क्रबर, हा सोप स्क्रबरचं काम करेल. तुमची स्किन सॉफ्ट करेल आणि थोडं ग्लो पण येईल तुमच्या स्किनला. बघा किती छान कलर आलाय तो. तुम्हाला जर डार्क कलर हवा असेल तर तुम्ही आणखी सुद्धा त्याच्यामध्ये घालू शकता. हा थोडंसं मी ह्याच्यामध्ये ओतणार आहे. आपल्याला एक थोडंसं डेकोरेटिव्ह सोप करताना वेगळ्या कलरसाठी म्हणून. आता ह्याच्यामध्ये मी ही
संत्रा सालीची जी मी पावडर केलेली आहे ती घालते. संत्र्याची साल ह्याच्यामध्ये उकळली की किती छान वास येतोय बघा त्याचा. जसं आपण संत्र्याचा ज्यूस करतो ना तसाच वास येतो या सोपला. आणि हा डिटेल सोप स्क्रबर म्हणून स्किनला चांगला ग्लो येण्यासाठी म्हणून सुद्धा या साबणाचा तुमचा वापर करू शकता तुम्ही. तुम्ही एक बिझनेससाठी म्हणून तुमचा जर कोण तुमची मैत्रीण असेल एखादी पार्लरवाली वगैरे तर तिला सुद्धा हे देऊ शकता तुम्ही सेल करायला पार्लरमध्ये. कारण पार्लरवाल्यांना हे असे फेशियलसाठी जे सोप असतात त्याची जास्त गरज असते. तर तुमची जी कोण मैत्रीण असेल ना तर तिथे सुद्धा तुमचा बिझनेस तुम्ही सुरू करू शकता पार्लरच्या ह्याच्यामध्ये सुद्धा. आता आपण नीमचा सोप करणार आहोत तर त्याच्यासाठी मी तुलसी नीमचाच बेस वापरते. तुम्ही ह्याला ट्रान्सपरंट बेस वापरला तरी चालेल. ह्याच्यात तुम्हाला जर कलर वापरायचा असेल तर कलर वापरू शकता, ग्रीन कलर. नाही तर मी इथे कलर नाही वापरणार आहे कारण मी इथे फक्त नीमची जी पानं आहेत ना तीच घालणार आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला कलर हवा तर घालू शकता. आता हे मी कडुलिंबाची पानं घालते, तुळशीची पानं घालणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यात फ्रॅग्रन्सची पण गरज नाही पण नीमचा पण किंवा लेमन फ्रॅग्रन्स पण मिळतो. आता ही जी पावडर आहे तर ती पावडर म्हणजे पेस्ट आहे केलेली. ही नीम पावडर सुद्धा तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये विकत मिळू शकते. पण हे मी घरी केलं. ही कडुलिंबाची पानं आहेत. 1-2 डाळ्या घेतलेल्या आहेत. त्या स्वच्छ धुवा, पुसा आणि ती पानं पुसून झाली की एक मिक्सरच्या भांड्यामध्ये गरजे एवढंच पाणी घाला आणि ह्याची अशी जरा ओबडधोबड वाटाते. म्हणजे अगदी बारीक पेस्ट न पाहिजे त्याची आपल्याला ओबडधोबड पानं वाटा म्हणजे पाण्याचा कमीत कमी त्याच्यामध्ये वापर होतो. तर हे आपण कडुलिंबाची पानं आहे. तुम्हाला हवं तेवढं घालू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये मी फ्रॅग्रन्स घालणार नाहीये कारण ह्याचा जो वास असतो ना तो इतका स्ट्रॉंग असतो ना कडुलिंबाचा की त्याच्यामध्ये नीम फ्रॅग्रन्स किंवा तुळशीचा फ्रॅग्रन्स घालायची काही गरज नसते. माझ्याकडे तुळशीची पानं पण आहेत ती मी खाली मोल्डमध्ये घालणार आहे. तुम्ही हा नुसता नीम सोप पण करू शकता की त्याच्यामध्ये फक्त निंबाचाच वापर करायचा आहे किंवा तुम्ही नुसता तुळशीचा सोप करू शकता त्याच्यामध्ये फक्त तुम्ही तुळशीचाच वापर करणार आहात. की थोडीशी तुळशीची पानं घाला तुम्ही त्याच्यामध्ये. आता तुळशीचा जरी सोप केलात ना तुळशी सोप तरी त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रॅग्रन्स घालायची गरज नाहीये. तुळशी सोप करताना सुद्धा तुळशीची पानं अशीच वाटा, न वाटता सुद्धा तुम्ही करू शकता. डायरेक्ट फक्त पानच घालू शकता. मी डेकोरेशनसाठी फक्त पानं घातलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे बघा. नीम सोपमध्ये हे पिंपलसाठी किंवा पिगमेंटेशनसाठी आपण तो सोप वापरणार आहोत. त्याच्यामध्ये आपण कडुलिंबाची पानं घातलेली आहे. व्हिटॅमिन ई कॅप्सूल घालूया आपण त्याच्यामध्ये. पिंपल आणि ऍक्नेसाठी हा पिंपल, ऍक्ने, पिगमेंटेशन त्याच्यासाठी हे आपल्याला हा सोप उपयोगी पडेल. विटॅमिन ई कॅप्सूल आहे. ही विटॅमिन ई ची मी कॅप्सूल घालते त्याच्यामध्ये. हे आपण आता मेल्ट करून घेऊया. तुम्हाला आता हळूहळू आयडिया यायला लागली असेल की आपण वेगवेगळ्या बेस तेच वापरून वेगवेगळ्या प्रकारचे सोप बनवतोय. त्याच्यामध्ये तुम्ही व्हेरिएशन सुद्धा करू शकता. तुम्हाला हव्या त्या ह्याच्यामध्ये आणखीन काय काय घालायचं असेल तर तुम्ही ते घालू शकता. मुलतानी माती किंवा चंदन. आता चंदनाचं मी दाखवणार आहे सोप करून. त्याच्यामध्ये तर चंदन पावडर येणारच आहे, उपटनमध्ये पण येणार आहे. पण तुम्ही आणखीन व्हेरिएशन सुद्धा ह्याच्यामध्ये करू शकता. की असं नाही आहे की हे मी दाखवले तेवढंच केलं पाहिजे. तुम्ही आणखीन त्याच्यामध्ये ऍडिशनल तुमच्या ह्याच्याप्रमाणे काही करू शकता. फक्त एक लक्षात ठेवा की लिक्विड जर घालत असाल साबणामध्ये कुठलंही तर ते 1 चमच्यापेक्षा जास्त लिक्विड, एक मॅक्झिमम 100 ग्रॅमच्या साबणामध्ये 1 टीस्पूनपेक्षा जास्त लिक्विड घालू नका. तो साबण घट्ट व्हायला फार वेळ होईल आणि तो तितकासा टफ होणार नाही. तो असा थोडासा मऊ मऊ राहील साबण. हे बघा याला किती छान कलर आलाय तो. तुम्हाला पिगमेंटेशनसाठी, ऍक्नेसाठी, पिंपल्ससाठी हा नीम सोप फार उपयोगी पडेल. ही मी खाली त्याच्यात थोडी तुळशीची पानं घातलेली आहे.
त्याचा स्वतःचाच वास इतका छान असतो ना की तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळा फ्रॅग्रन्स घालायची गरज नाही लागणार. व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल घातल्यामुळे थोडासा रिचनेस येतो. तुम्ही ह्याच्यामध्ये खोबरेल तेल किंवा बदाम ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल सुद्धा घालू शकता. त्यानंतर आपण आता बनवूया ओट्सचा एक सोप बनवूया की तो डेड स्किन आहे तो एक्सप्लॉयटेशन करतो. म्हणजे तुमची जी डेड स्किन असेल ना ती काढायसाठी त्याला मदत होते. त्याच्यासाठी आपण एक सोप बेस घेणार आहोत आणि ओट्स घेणार आहोत. डिटेन सोप आहे हा, एक्सप्लॉयटेशन करतो स्किनचं. म्हणजे तुमची जी डेड स्किन असते ना ती काढायसाठी मदत करतो हा सोप. त्याच्यामध्ये ट्रान्सपरंट सोप बेस घेतलाय साधारण 100 ग्रॅम इतका. त्यानंतर ओट्स पावडर 1 टीस्पून घेणार आहे. ती ओट्स पावडर करून घ्या किंवा स्क्रबरसाठी म्हणून यूज करताय तर ओट्स फक्त हाताने चुरून घ्या तुम्ही. ओट्स हे आपले खायचे नॉर्मल पण प्लेन ओट्स आहेत हे, ते स्ट्रॉबेरी फ्लेवरचे वगैरे नाही, हे प्लेन ओट्स आहेत. तर ते ओट्स आहेत, पावडर करून घ्या किंवा तुम्ही असेच सुद्धा घ्या. कमी जास्त करू शकता. मी एक साधारण एक टेबलस्पून 1 टीस्पून सांगते, तुम्हाला कमी जास्त ह्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. ह्याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही ऑइल पण घालू शकता. हे ऑलिव्ह ऑइल मी वापरते. खोबरेल तेल किंवा बदामाचं तेल काही वापरू शकता तुम्ही. एक थोडंसं एक अर्धा टीस्पून ऑलिव्ह ऑइल तुम्हाला माहिती असेल स्किनला खूप चांगला इफेक्ट करतो तो. ऑलिव्ह ऑइलने स्किनला चांगला ग्लो येतो. मसाजसाठी सुद्धा वापरलं जातं बघा ऑलिव्ह ऑइल. ब्युटी प्रोडक्ट्समध्ये ऑलिव्ह ऑइलचा उपयोग खूप केलेला असतो, बदामाचा किंवा ऑलिव्ह ऑइलचा. तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर तुम्ही घरी असलेलं खोबरेल तेल सुद्धा वापरू शकता. याच्यात फ्रेग्रन्स पण वापरणार आहे मॅडम. आपल्याला हवा तर तुम्ही वापरू शकता. तुम्हाला कुठलाही हवा तर तुम्ही घाला तुम्ही फ्रेग्रन्स. मी हा मिक्स फ्लोरल घालते. तुम्ही जस्मिन वापरू शकता. तुम्हाला जो याच्यामध्ये तुम्हाला व्हेरिएशन खूप करता येतं. तुम्हाला जो हवा तो तुम्ही वापरू शकता कलर आणि फ्रेग्रन्स. हे बघा आता पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे. जसं मॅडमनी सांगितलं वेगवेगळे ऑइल वापरता येऊ शकतात, तर तसं नीम ऑइल पण तुम्ही वापरू शकता. तुम्ही नीम ऑइल सुद्धा. आता हा नीमचा जो आपण सोप केला त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही नीम ऑइल वापरू शकता. नीम ऑइल वापरलं तुम्हाला घामोळ्यासाठी वगैरे जर तुम्हाला काही सोप करायचे असतील, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रॅशेस येतात, घामोळी येतात, तर त्याच्यासाठी तुम्ही टी ट्री ऑइल किंवा नीम ऑइल वापरा. त्याचा जास्त चांगला इफेक्ट होतो. आणि कोरड्या स्किनसाठी मॅडम कुठला वापरू शकतो आपण? कोरड्या स्किनसाठी तुम्ही मिल्क पावडर वगैरे ऑलिव्ह ऑइल घालून तुम्ही त्याचे सोप बनवा. कोरड्या स्किनसाठी त्याचा जास्त चांगला फायदा होईल. आणि मॅडम एक सखी विचारतायत की आपण ओव्हन मध्ये ज्यावेळेस हे गरम करायला ठेवतो त्यावेळेस सगळे इन्ग्रेडियंट ऍड करून मग ठेवलं तरी तरी चालेल. तुमचा वेळ वाचेल. आणि मुख्य म्हणजे तुम्ही नंतर जर काही इन्ग्रेडियंट्स ऍड करत बसलात तर काय होतं की त्याच्यामध्ये वेळ जातो आणि मग तो साबण पटापट घट्ट व्हायला लागतो. तुम्हाला ते परत मेल्ट करावं लागतं. त्यामुळे एकदम इन्ग्रेडियंट्स सगळे एकत्र करा आणि मग मेल्ट करा की जेणेकरून तुमचं ते झालं मेल्ट की लगेच तुम्ही ते पोर करू शकता, ओतू शकता भांड्यामध्ये. आणि बऱ्याच सखी विचारतायत की भांड्यांचा साबण किंवा डिटर्जंट बनवायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट मॅडमशी संपर्क करा. मॅडम त्यांचा नंबर देतीलच. हो पण कारण हे आपल्याला आता इथे दाखवता नाही येणार कारण त्याचा जे बेस आहे ना तो पूर्णपणे वेगळा आहे. ते करण्याची पद्धत पण वेगळी आहे, त्याचा बेस पण वेगळाच आहे सगळा. हे आपल्याला मेल झालेला आहे. हा आपला ओट्सचा सोप आहे जो तुम्हाला एक्सप्लॉयटेशनसाठी फार उपयोगी पडणार आहे. डेड स्किन काढण्यासाठी स्क्रबर म्हणून जो आपण एक्सप्लॉइट झालेल्या स्किनला स्क्रब करतो ना तर त्या हा तुम्ही सोपच्या आधारे स्क्रब करू शकता. आता आपण ना एक उपटन सोप घेऊया. तर ते उपटन सुद्धा आपण घरीच बनवायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला अभ्यंगा स्नानाचा सोप तो पण दाखवणार आहे. आधी आपण उपटन सोप घेऊया. ट्रान्सपरंट सोप बेस वापरायचा आहे. त्याच्यानंतर उपटन पावडर मध्ये काय काय तुम्ही घेऊ शकता तर तांदूळ पीठ 1 चमचा, मुलतानी माती 1 चमचा किंवा चंदन पावडर, संत्र पावडर अर्धा चमचा, आंबे हळद किंवा साधी हळद अर्धा चमचा आणि ओट्स. हे मी उपटन तयार करूनच आणलेलं आहे घरून. आणि उपटन पावडर पण मिळत असेल मॅडम मार्केटमध्ये. हो उपटन पावडर पण तयार मिळते पण ती आणण्यापेक्षा ना तुम्ही घरात आपल्याला तांदूळ पीठ
आपल्याकडे असतंच. मुलतानी माती सुद्धा आपण वापरतो, ते सोपसाठी सुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल. तर ते वेगवेगळ्या प्रत्येक प्रकार आणण्यापेक्षा एकाच तुम्ही घरी केलं तर जास्त उपयोगी पडेल. मुलतानी माती आपण बऱ्याच जणी बघा फेस साठी वापरतो ना घरी आपल्या ह्याच्यासाठी, तर त्याच्यामुळे ते वापरा. तर हा मी एक सोप बेस घेतलाय, ट्रान्सपरंट घेतलाय. तुम्हाला जर ओपल व्हाईट हवा असेल, गोट मिल्क हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी ह्याच्यामध्ये उपटन पावडर घातलेली आहे. आता एक उपटन पावडर घातल्यानंतर तुम्हाला वेगळा कलर आणि फ्रॅग्रन्स घालायची काही गरज नाही आहे. तुम्हाला घालायचं असेल तर घाला, पण मग त्याचा वास खूप वेगळा होईल, कारण आपल्याला ऑलरेडी याचा वास इतका छान असतो ना की तुम्हाला वेगळा फ्रॅग्रन्स किंवा कलर घालायची गरजच लागत नाही. छान आयुर्वेदिक सोप हा खूप एक छान आयुर्वेदिक आहे. आणि हा तुम्हाला कशासाठी उपयोगी पडेल बघा, हा तुम्हाला तुमच्या फेशियल म्हणून जेव्हा करता तुम्ही, तर फेशियलसाठी म्हणून हा सोप अतिशय उपयुक्त आहे. फेशियल करण्यासाठी तुम्हाला पटकन कुठेतरी तयार होऊन जायचं आहे, घाईघाईत तुम्ही काहीच नाही तुम्हाला करता आलेला आहे, वेळच नाहीये तेवढा करायसाठी, घरच्या घरी पण काही करायला वेळ नाहीये, तर अशा वेळी तुम्ही ह्या सोपने तुमचा चेहरा स्वच्छ करा, हात वगैरे चांगले स्वच्छ करा. तुम्हाला एक छानपैकी ग्लो या सोपने मिळून जाईल. आणि हे तांदूळ पीठ असल्यामुळे तुमचं डेड स्किन आहे ना ते सुद्धा रिमूव्ह व्हायला, ते टॅनिंग कमी करायला सुद्धा मदत करतो हा सोप. तुम्ही ह्याचा जर रोज रेग्युलर वापर केला दिवसातून 1 ते 2 वेळा, तर तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये खूप फरक जाणवेल. हाताचे किंवा मानेचा भाग जो काळा पडलेला असतो ना, तर तो सुद्धा या सोपने खूप कमी लाईट व्हायला मदत होते. पण ह्याचा वापर मात्र मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय की हे आयुर्वेदिक वापरलेलं असतं, ज्याला तुम्हाला इफेक्ट यायला थोडासा वेळ जावा लागतो. तुम्हाला इन्स्टंट इफेक्ट मिळणार नाही याचा, की हाताचा जो काळेपणा वगैरे असेल तो जायला. तुम्ही जर नेहमी वापरत राहिला तर तुम्हाला तुमची स्किन एक छान मऊ मुलायम होईल. आणि काळेपणा सुद्धा तुमचा मानेकडचा भाग असतो, हाताची कोपरं असतात किंवा हाताचा आपला दंडाकडचा उघडा भाग असतो, तर तिथे थोडा काळपटपणा येतो, तर तो सुद्धा तुमचा ह्या सोपने रेग्युलर वापराने फार कमी होईल लवकरात लवकर. खूप छान छान माहिती सगळ्यांना मिळते आज, आणि खूप सोपे आहे हे सगळ्यांना आता कळतच असेल की खूप सोपं आहे करायला. तर त्याच्यामुळे तुम्ही आरामात करू शकता. एकदाच सगळं मटेरियल आणलं, लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट आहे तुमची. तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर उत्तमच आहे, नसेल व्यवसाय करायचा तरी तुम्ही घरच्यासाठी हे वेगवेगळे सोप तयार करू शकता की तुमचा पार्लरला जायचा वेळ आणि बऱ्या प्रमाणात पैसा पण वाचू शकतो. हे बघा. आणि हा किती दिवसात वापरायचा मॅडम? हा सोप तुम्ही एक 3-4 महिने वापरू शकता, कारण याच्यामध्ये पावडरच आहे. ओके. याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण पावडर घातलेले आहेत ना, तर तुम्ही 3-4 महिने आरामात वापरू शकता. ज्याच्यामध्ये लिंबाची पानं, गुलाबाच्या पाकळ्या, संत्र्याची सालीची साल जे ओली वापरलेली, तर असे जे आहेत तर ते तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे 12 ते 15 दिवसात वापरायला पाहिजे. मिल्क दूध घातलेलं असतं तर ते लवकरात लवकर वापरा तुम्ही, कारण नाही तर त्याला कदाचित फंगस येण्याची शक्यता असते. अभ्यंग आपण आता अभ्यंग स्नानाचा येऊया. तुम्हाला समजा दिवाळीची हॅम्पर तुम्ही बनवत असाल, काही वस्तू विकताय, तर तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यंग स्नानाचा सोप सुद्धा तुम्ही दिवाळी हॅम्पर मध्ये देऊ शकता. कोणताही सोप बेस घ्या. मी इथे ट्रान्सपरंट घेतलाय, तुम्ही ओपल व्हाईट घ्या, गोट मिल्क घ्या, कुठलाही घ्या. त्याच्यामध्ये उठणं जे आपल्याला इझिली बाहेर बाजारात अवेलेबल असतं, दिवाळीमध्ये असतं, बऱ्याच वेळेला आपल्याकडे उठणं शिल्लक सुद्धा राहतं, तर 1 चमचा मी उठणं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे. ऑलिव्ह ऑइलचं तुम्हाला माहिती आहे, बदामाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल स्किनसाठी खूप छान नरिशमेंट करतं स्किनला. आणि उठण्याचं तर आपल्याला माहितीच आहे, आपण दिवाळीमध्ये उठणं का लावतो, स्किन कोरडी होते आपल्या थंडीमध्ये जास्तीत जास्त, तर ते थोडंसं मॉइश्चर मिळावं आपल्या स्किनला, म्हणून आपण उठण्याने अभ्यंग स्नान करतो. तर हा अभ्यंग स्नान सोप म्हणजे उठण्याचा सोप आहे थोडक्यामध्ये. तर त्यावेळेला सुद्धा बघा आपण अभ्यंग स्नानासाठी तेल मिळतं, तर ते तेल वापरलं तुम्ही तरी ह्याच्यामध्ये चालेल, किंवा बदामाचं तेल वापरा, ऑलिव्ह ऑइल वापरा. अगदीच नसेल तुमच्याकडे तर खोबरेल तेल वापरलं तरी चालेल, ते सुद्धा आपण मॉलिशसाठी खोबरेल तेल सुद्धा आपण वापरतो. फक्त एवढं लक्षात ठेवा, 75 ते 100 ग्रॅम म्हणजे मॅक्झिमम 100 ग्रॅम जेव्हा सोप करताय, तर त्यावेळेला तुम्ही 100 ग्रॅमच्या सोपसाठी 1 टीस्पून पेक्षा जास्त लिक्विड वापरू नका.
जास्तीत जास्त 1 टीस्पून लिक्विड वापरा, नाहीतर तो सोप तुमचा घट्ट होणार नाही, असा फार मऊ एकदम सॉफ्ट होऊन जाईल, अगदीच सोपचा आकार पण येणार नाही त्याला. तर त्याच्यामुळे लिक्विड वापरताना 1 टीस्पून पेक्षा जास्त लिक्विड वापरू नका. आता जेव्हा आपण अभ्यंग स्नानाचा सोप करतोय किंवा उपटन सोप करतोय, तर त्याच्यामध्ये त्याचाच जो कलर, आता उठण्याचा कलर इतका छान असतो, वास इतका छान असतो की तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळा फ्रॅग्रन्स आणि कलर घालायची गरजच नसते. आपण एक डिटेल सोप घेऊया. आता तुम्हाला माहिती आहे का, ह्याच्यामध्ये पार्लरमध्ये वगैरे सुद्धा कॉफीचं म्हणजे फेशियलसाठी वगैरे सुद्धा कॉफीचं खूप चालतं. तर एक तो सोप बघूया आपण डिटेलसाठी. काळेपणा वगैरे जो झालेला असतो तुमच्या स्किनला किंवा डेड स्किन काढायची असते, तर त्याच्यासाठी तो एक जो सोप आहे की जो आता खूप इन आहे मार्केटमध्ये, सोप सुद्धा आणि ते फेशियल सुद्धा. तर त्याच्यामुळे आपण आता एक नवीन सोप आहे तो कॉफीचा, तर तो एक बघूया कसं करायचा आहे तो. तर त्याचा जर आपण सोप बेस तुम्ही कोणताही घ्या, ट्रान्सपरंट घ्या किंवा गोट मिल्क घ्या किंवा ओपल व्हाईट घ्या, कोणताही घ्या. मी हा ट्रान्सपरंट घेते आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ओपल व्हाईटची पावडर आहे ती थोडीशी घालते, म्हणजे तुम्हाला त्याचा पण यूज कसा आहे ना ते सुद्धा तुम्हाला कळेल. हे आपण ट्रान्सपरंट बेस घेतलेला आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत, मॅडम सांगतायत बघा तुम्हाला इंग्लिश, ओपल व्हाईट पावडर याच्यात टाकणार आहे आपण. असं वाटते की ट्रान्सपरंट बेस घेतलेला आहे, ओपल व्हाईट पावडर घेणार आहे. त्यानंतर ओपल व्हाईट पावडर मी थोडीशी घालते त्याच्यामध्ये. त्यानंतर कॉफी आहे 1 चमचा, ओट्स पावडर आहे अर्धा चमचा, 1 चमचा ओट्स पावडर आहे, ॲलोवेरा जेल आहे अर्धा चमचा, व्हिटॅमिन ई कॅप्सूल आहे 1. ही थोडीशी घालते मी ओपल व्हाईट पावडर. ओपल व्हाईट पावडर म्हणजे तुम्हाला कसं आहे ना, हे तुम्हाला त्याचा यूज कसा करायचा तो कळला पाहिजे, म्हणून मी ही ओपल व्हाईट पावडर वापरलेली आहे. त्यानंतर आहे हा ॲलोवेराचा ज्यूस आहे. ही घरची माझी जी कोरफड आहे ना त्याचं मी काढलेलं आहे. कसं करायचं, कोरफडीचं पान कापायचं, स्वच्छ धुवायचं, पुसायचं आणि त्याची जी वरची साल असते ती सुरीने काढायची, ती सहजपणे निघते. फक्त काढताना थोडासा त्रास होतो त्याचा गर, कारण तो खूप असं हाताला गुळगुळीत लागतो. चमच्याने, हाताने सुद्धा निघतो तो गर, चमच्याने, सुरीने किंवा हाताने तो गर काढा. तुम्ही एकतर तो ढवळून घ्या चांगला किंवा आपण मिक्सरला लावून घेतला तरी चालेल. मी हा मिक्सरला लावून घेतलेला आहे. जास्त घालू नका, मी तुम्हाला सांगितलं 1च चमचा घाला, जास्त घालू नका. त्याच्याऐवजी तुम्हाला बाहेर जेल पण मिळतं ॲलोवेराचं, तर ते वापरलं तरी चालेल. ॲलोवेरा जेल वापरला तर तो सोप तुमचा 2 ते 3 महिने चालेल. आणि हे डायरेक्ट जर ॲलोवेरा वापरलं घरचं केलेलं तर तो सोप तुम्हाला 15 दिवसात यूज केला पाहिजे. त्याच्यात कॉफी पावडर 1 चमचा आणि ओट्स पावडर. कॉफी आपली रेग्युलर आपण जी वापरतो ती नेसकॉफीची मध्ये घेतलेला इथे. त्याच्यामध्ये बघा थोडेसे दाणे दाणे असतात. अगदी कॉफीची पावडर नका घेऊ, ती थोडेसे दाणेवाली घ्या. ती तुम्हाला डेड स्किन काढायला पण उपयोगी पडतं. आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल. आता ह्याच्यामध्ये सुद्धा ना तुम्हाला घालायची गरज नाहीये वेगळा फ्रॅग्रन्स, कारण कॉफीचाच वास एवढा जास्त असतो ना कॉफीचा वास, त्याच्यामुळे वेगळा फ्रॅग्रन्स करायची गरज नाही. आणि कॉफी घातल्यामुळे ना त्या कॉफीचा कलर सुद्धा येतो. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एक चॉकलेटी कलर घातलात तरी चालेल, ब्राऊन कलर, पण गरज नाहीये त्याच्यामध्ये. कॉफीचा बघा, नुसतं मी कॉफी याच्यात टाकले तर एवढा त्याचा वास यायला लागलाय ना. ओट्स पावडर पण घ्या. बघा ह्याच्यामध्ये मी घेतलंय बेस घेतलाय, कॉफी पावडर घेतले, व्हिटॅमिन ई कॅप्सूल घेतले आणि ॲलोवेराचं जेल घेतलेलं आहे आणि ओट्स घेतलेलं आहे. आता हे ॲलोवेरा मी घरी तयार केलेलं आहे. घरच्या माझं एकदम फ्रेश आहे. जेव्हा फ्रेश गोष्टी वापरताय तुम्ही, जसं की कडुलिंबाची पानं, गुलाबाच्या पाकळ्या, तुळशीची पानं,
ॲलोवेराचं घरच्या ॲलोवेराचं जे लिक्विड वापरताय तर त्यावेळेला ते सोप तुम्ही 12 ते 15 दिवसात वापरून संपवा. आणि ज्या वेळेला तुम्ही त्याच्या पावडर पेस्ट जे पावडर वापरताय कुठलीही तर ते 2 ते 3 महिने चालतील. आणि जे आपण सुरुवातीला बघितलं नुसते कलर आणि फ्रॅग्रन्स घातलेले जे सोप आहे ते तुमचे 2 ते 3 वर्ष तुम्हाला वापरू शकता तुम्ही. हे बघा, हा आपण सुरुवातीला जो ट्रान्सपरंट पेस्टचा केला होता सोप पिअर्सचा मध्ये घालून कलर फक्त वेगळा घातला होता मी. तर पिअर्सचा जे सोप असतो पिअर्सचा तो जेल ग्लिसरीन सोप म्हणतात. तर तो हा असा बघा किती छान दिसतोय आणि इझिली हे मोल्डमधनं आपण काढू शकतोय. बघा, हा आपण ओपल व्हाईटचा केला होता कलर आणि इसेन्स घालून. बघा, त्या मोल्डमुळे खूप सुंदर शेप आलाय आणि साबण पण घरच्या घरी छान उपयुक्त आपल्याला असे बनवता येणार आहेत. आता हे बघा, हा ऑरेंज पीलचा सोप होता. त्यानंतर हा गुलाबाच्या पाकळ्यांचा सोप आहे. हे आपण घरचं वापरलेले आहेत गुलाबाच्या पाकळ्या, माझ्या घरच्या गुलाबाच्या. त्याच्यात आपण फक्त रोज वॉटर घालून त्या गुलाबाच्या पाकळ्या आपण वाटलेल्या आहेत. नुसत्याच जर पाकळ्या घातल्यात तरी चालतील, वाटून घातल्यात तरी चालतील. हा लेमनचा आपला नीमचा नीम आणि तुळशी नाही का हो झालंय व्यवस्थित? हो, नाही झालं झालं ना? हो. हा नीमचा आहे सोप. हे झालंय का बघा? झालं असेल. सेट झाला असेल. नाही तो झालाय आता 8 दिवसात ना डोस. हा ना, हो, सेट झालाय का? हो झालाय. हा डवचा आहे. हा बघा, हा कॉफी सोप आपण जो केलाय डिझाईनसाठी त्याचा कॉफी सोप आहे. हा डिझाईनसाठी आपण वापरणार आहोत सोप. आणि हा सोप खूप क्लीन आहे सध्या. छान कॉफीचा वास येतोय. रंग पण बघा कॉफीमुळे त्याला एक वेगळाच आलाय. आणि मी हा ट्रान्सपरंट बेस घेतला होता पण त्याच्यामध्ये मी ओपल व्हाईट पावडर घातली होती. त्याच्यामुळे जो आपल्याला ओपल व्हाईटचा जो बेस असतो तसाच झालेला आहे. बघा, कलर मधून तुम्हाला कळेल ट्रान्सपरंट झालेला नाहीये तो. तो ओपल व्हाईट सारखाच कलर झालेला आहे ती पावडर घातल्यामुळे. तर तुमच्याकडे नुसतंच जर तुम्ही ट्रान्सपरंट सुरुवातीला सगळे वेगवेगळे बेस घेणं आपल्याला शक्य नसतं. त्याच्यामुळे तुम्ही नुसताच जर फक्त ट्रान्सपरंट बेस घेतला आणि हे ओपल व्हाईटचं एक पावडरचं पॅकेट घेतला तरी तुम्हाला डव सारखे सोप लक्स सारखे सोप सुद्धा त्याच्यातनं बनवता येतील. आता हे वॉटरमेलनचा सोप करते मी. हा ट्रान्सपरंट बेस घेतलाय मी. वॉटरमेलनचा बघा वरती रंग असतो तो लाल कलर असतो. तर त्याच्यामुळे मी आता याच्यामध्ये फक्त रेड कलर घालणार आहे. फ्रॅग्रन्स तुम्हाला हवा तो घाला कारण ह्याच्यामध्ये काही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये. हा डेकोरेटिव्ह म्हणून आपण करतोय. आता हे डेकोरेशन करताना बघा
आपला सोप मेल्ट झालेला आहे छानपैकी. बघा रंग छान त्याला लाल आलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी थोड्याशा हे काळे तीळ घालणार आहे. कलिंगडामध्ये बिया असतात ना लाल रंगामध्ये, तर त्याचा फील येण्यासाठी हे थोडेसे आपण काळे तीळ घातलेले आहेत. थोडंसं हे सेट होऊ देत, मग त्याच्यावर एक आपण दुसरा लेअर ओतणार आहोत. आता याच्यातलाच कलर तुम्ही परत बनवून वॉटरमेलनचा आता ह्याच्यावर वॉटरमेलन मध्ये बघा कसा खाली वरती लाल रंग असतो, मध्ये व्हाईट असतो. तर ते व्हाईट साठी मी आता हा जो बोटलिक आहे किंवा ओपल व्हाईट आहे तो वापरणार आहे. मॅडम मध्ये परत एकदा तुमचा नंबर सख्यांना 9870202177. तुम्हाला काही क्वेरीज असतील तर त्या विचारा. बऱ्याच सख्यांनी याचा फायदा करून घेतलाय मॅडम कडून हे कोर्सेस क्लासेस शिकून. आज मी मंत्राच्या माध्यमातून मॅडम आज इकडे आल्या आपल्याला शिकवायला. पण खूप जणी करतात हे सोप आणि विकताय, चांगला प्रॉफिट मिळतो ह्याच्यामध्ये. आणि मुळात म्हणजे हे सोप करताना ना खूप तुम्हाला त्रासदायक होत नाही, सहजपणे करता येतात. आणि लगेचच्या लगेच असं नाहीये की तुम्हाला सेल झालाच पाहिजे लगेच. तुमचे हे साधे सोप जर तुम्ही करून ठेवले तर तुम्हाला थोडे दिवस पडून राहिले तरी काही प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही जरूर करा हे आणि उपयोग करून घ्या. या मॅडमने जो हा इव्हेंट ठेवलेला आहे ना त्याचा उपयोग करून घ्या तुम्ही. एक लघु उद्योग म्हणून आपण बघू शकता. हो. आणि परेलून मॅडम खास इथे आल्यात शिकवायला आणि खूप छान शिकवलं. बऱ्याच महिलांचे रिप्लाय आपण वाचतोय तर मॅडम खूप आवडतंय महिलांना. छान. ही आवड तुमची व्यवसायात रूपांतर करा किंवा निदान तुमच्या घरासाठी तरी त्याचा वापर करा. मग त्याचं आम्हाला सार्थक झाल्यासारखं वाटेल. मॅडमने इतक्या या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये सुद्धा एवढी सगळी अरेंजमेंट केली आहे. आणि मी मॅडमचं मला म्हणूनच कौतुक वाटतंय की त्यांनी ह्या सिच्युएशन मध्ये आजच्या परिस्थितीमध्ये याची सुरुवात केली आहे आपल्या महिलांसाठी. तर त्याचा खरंच तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या. मी मॅडमने त्या दिवशी म्हटलं पण मॅडम तुम्ही जे करताय ना ते खूप म्हणजे ह्याच्यामध्ये पिरियडमध्ये करताय, खूप मोठं काम करताय तुम्ही. हे सगळं अरेंज करताय तर त्याचा खरंच उपयोग करून घ्या. आता हे बघा थोडं सेट झालंय. आता मी परत वरती त्याच्यावर ग्रीन कलर साठी मी परत हाच सोप बेस घेते ओपल व्हाईटचाच. आणि त्याच्यात मी आता ग्रीन कलर घालणार आहे. अच्छा, म्हणजे पूर्ण वॉटरमेलन सारखा दिसणार आहे. ते तुम्हाला एक थोडीशी आयडिया यावी क्रिएटिव्ह काहीतरी करण्यासाठी म्हणून हे दाखवते. याच्यामध्ये विशेष काही नाहीये. बरोबर. हा साधा सोप आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला करायचं असतील तर आणखीन आयडियाज तुम्हाला युट्यूबवर मिळू शकतील. तिथे नक्की तुम्ही ट्राय करा, बघा ते. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या आयडिया मिळतील. हे जे आपण थोडे थोडे उरलं होतं ना ते आपण ओतलं होतं ह्याच्यामध्ये. तर हे सुद्धा तुम्हाला थोडंसं एक वेगळं डेकोरेटिव्ह म्हणून मी करून दाखवते. एक 2 कलरचा सोप 3 कलरचा ट्राय करा कसं करायचं. तर त्यासाठी आपण हे करतोय. जोपर्यंत हे आपलं सेट होत नाहीये वॉटरमेलनचा तोपर्यंत हे वेगळं जे सेट झालंय आधीचं त्याच्यावर करूया. बरोबर. आणि आतापर्यंत इतके साबण आपण बनवले त्यात जे खाली उरत होतं ते पण मॅडमनी साईडला काढून ठेवले. याच्यातून पण एक सोप नक्की तयार होईल.
कारण काय असतं, आपल्या महिलांना सवय असते ना, थोडं थोडं राहिलं तरी ते बाजूला काढून ठेवायचं फ्रीजमध्ये डब्यातनं, मग नंतरला ते उपयोगी येतं. तसंच हे काही फुकट घालवायचं नाहीये आपल्याला. आणि आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट करतोय तर त्यावेळेला त्याचा ज्या आपण वस्तू वापरतोय त्याचा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे. आणि व्यवसाय जर करायचा असेल तर मटेरियलची किंमत सगळी लक्षात घ्यावी लागते आपल्याला. तर त्याच्यामुळे जर त्याच्यातनं वेस्टेज जर खूप झालं तर आपल्याला प्रॉफिटचा मार्जिन कमी होतो. मग स्ट्रीट, दवा बाजार, मुंबई. एक या ठिकाणी तुम्हाला मिळेल. त्यानंतर अजून एक आहे बॉम्बे डे केमिस्ट, वगाडी, सॅम्युअल स्ट्रीट, मस्जिद बंदर. बॉम्बे डे केमिस्ट, वगाडी, सॅम्युअल स्ट्रीट, मस्जिद बंदर या ठिकाणी. आणि जसं की मॅडमनी सांगितलं, अमेझॉनवरनं तुम्हाला सगळं काही मागवता येऊ शकतं. ऑनलाईन सुद्धा घर बसल्या तुम्ही मागवू शकता. आणि ॲमेझॉनवर बऱ्याच वेळेला बघा सेल असतात किंवा त्यांच्या ऑफर असतात. ते तुम्ही जर सर्च करत राहिला किंवा तुम्हाला नसेल, वेळ नसेल, तर आजकाल बरेच मुलं, सगळ्यांची बऱ्याच जणांची घरात मुलं आहेत, मुलांच्या हातात स्मार्टफोन असतात आणि मुलं तुम्हाला चटकन सगळं सांगू शकतात. त्यांना जर सांगितलं तसं सर्च करून द्या तर तुम्हाला पटापट सगळं सर्च करून देतील. आता हे जे मी वरती घालणार आहे ना ह्याच्यामध्ये, तर हा मी बेस घेतलेला आहे ओपल व्हाईटचा आणि त्याच्यामध्ये मी आता ग्रीन कलर घालणार आहे. आता हे झाल्यानंतर मी तुम्हाला त्याचं पॅकिंग कसं करायचं तर ते पण दाखवते. आणि हे सोप बेस सुद्धा तुम्हाला 3 ते 4 वर्ष जे आपण जे सोपचं मटेरियल आहे ते बेस आहे तर ते 3 ते 4 वर्ष तुम्हाला चालू शकतात. अगदी तुम्हाला घरी व्यवसाय नसेल करायचा तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा घरच्यासाठी वापरासाठी सुद्धा तुम्ही बनवा, जेणेकरून तुमच्या रोजच्या वापराला तुम्हाला ह्याचा फार उपयोग होईल. तुम्हाला आता तर काही आपल्या मैत्रिणी आहेत त्या उशिरा जॉईन झाल्या असतील किंवा मध्ये घरीच असल्यामुळे मध्ये मध्ये काही कामासाठी उठून बाजूला गेल्या असतील, तर हे जे आपला व्हिडिओ आहे तो तुमच्या ग्रुपवर राहणार आहे. मॅडम सांगतीलच तुम्हाला तो किती दिवस आहे काय आहे ते, तर तुम्हाला तो नंतर परत परत बघता येईल. करताना सुद्धा तुम्हाला तो बघून तुम्हाला त्याचं करता येईल. हे सगळं उरलेलं जे होतं ना आपण भाजीचं काढलंय तर ते सगळं मी आता एकत्रच केलेलं आहे आणि एकच सोप बनवूया त्याचं. हे तुम्हाला सुद्धा असं हे नको की राहिलेल्याचं काय करायचं, तर तो सुद्धा तुम्ही असा बनवून ते आता कसं आहे ना, हा तुम्ही आपण स्किनसाठी सुद्धा वापरू शकतो, आंघोळीसाठी किंवा चेहरा धुण्यासाठी. पण त्या कशा वेगवेगळे त्याच्यामध्ये फ्रॅग्रन्स आहेत, वेगवेगळे कलर आहेत, तर तुम्हाला ते नाही आवडत असेल तर आपल्याला येता जाता हात धुवायला तर साबण लागतोच, तर तो साबण हात धुण्यासाठी म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता. नाही, मल्टी यूज म्हणून होऊ शकतो. म्हणजे याच्यात उपटन आहे, याच्यात ऑलिव्ह ऑइल आहे, सगळंच आहे त्याच्यामुळे उपयुक्तच आहे तो पण साबण. आणि मुख्य म्हणजे आपलं नुकसान होण्यापासून वाचतंय, वेस्टेज काही जात नाहीये त्याच्यामध्ये. आता आपण हे डबल बॉईल करतोय, गॅसवर करतोय म्हणून थोडा वेळ जातोय आपल्याला, पण हेच जर तुम्ही ओव्हनमध्ये केलं तर झटपट सोप होतात. या एवढ्या वेळामध्ये तुम्ही एक मोठी ऑर्डर, एवढ्या वेळात एक चांगली भली मोठी ऑर्डर सुद्धा तुम्ही बनवू शकता ओव्हनमध्ये केलं तर, कारण त्याच्यामध्ये पटापट होतं.
आणि घट्ट होण्याचं प्रमाण त्याच्यात वेळ जातो, त्याच्यामध्ये पटापट घट्ट पण होत नाही सोप, कारण ओव्हनची जी हीट असते ना ती पुष्कळ असते, त्यामुळे ते साबण तो लिक्विड स्टेजला बराच काळ राहतो. फक्त एवढं डबल बॉईल करताना एवढं लक्षात ठेवा की हा जे आपण मेल्ट करतोय त्याच्यामध्ये पाणी जाऊ देऊ नका अजिबात. पाणी गेला की मग तो घट्ट होणार नाही साबण तुमचा. आता हे आपण त्याच्यात ओट्स आणि गुलाबाच्या पाकळ्या वगैरे ज्या एकत्र झाल्या होत्या ना त्या तेवढ्या अशा घट्ट राहिलेल्या आहेत आपल्या त्याच्यामध्ये. बघू शकता छान गुलाबाच्या फुलाचा आकार घेतलाय या मोल्डमुळे, या साबणाने. तोपर्यंत मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचंय की मी मंत्राला फेसबुक पेज, यूट्यूब पेज आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक्स द्या आणि कमेंट्स पण करा. बाकी सगळी जी माहिती ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर दिली जाईलच. आणि मी मंत्राच्या माध्यमातून असे वेगवेगळे वर्कशॉप आणि इव्हेंट्स आपण नक्कीच घेऊन येणार आहोत. तर आज सगळ्या सखी ज्या मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिलेल्या आहेत त्यांना नक्कीच या सोप मेकिंगचा लाभ झालेला आहे. रेवती सुर्वे ताई ज्या परेलवरून खास आपल्यासाठी इकडे आलेल्या आहेत, त्यांनी विविध प्रकारचे सोप आपल्याला करून दाखवले. मग त्याच्यामध्ये रोजचं आहे, नीम आहे, डव आहे, ऑरेंज पील साबण आहे, चंदन साबण, उपटन साबण, अभ्यंग साबण, असे विविध साबण त्यांनी आज इकडे शिकवले आपल्याला. आणि आता त्याचं पॅकेजिंग कसं करायचंय ते त्या सांगणार, कारण पॅकेजिंग खूप महत्वाचं आहे. पॅकेजिंगमुळे साबण जास्त काळ टिकायला मदत होईल. हे असं आहे, क्लीन फिल्म येते. साध्या अशा याच्यात पण येते किंवा ह्या आपण रॅप अशा पण येते, साध्या रॅपरमध्ये पण येते. क्लीन फिल्म आणायचं, ट्रान्सपरंट असतो तो, त्यामुळे तुमचा जो सोपचा कलर आहे, त्याचा जे डेकोरेटिव्हपणा आहे किंवा त्याचा जो आकार आहे तो सगळा तुम्हाला ह्याच्यातनं दिसणार आहे. आणि तुम्ही नंतर वरून ते बॉक्समध्ये सुद्धा घालू शकता, पण सर्वात आधी बॉक्समध्ये घाला किंवा दुसऱ्या कुठल्या पेपरमध्ये गुंडाळा, पण सर्वात आधी त्याला या क्लीन फिल्ममध्ये गुंडाळायलाच पाहिजे. कारण क्लीन फिल्ममध्ये गुंडाळलात ना तर तो तुमचा सोप एक छानपैकी व्यवस्थित सुरक्षित राहील, त्याला हवा लागणार नाही आणि त्याला मॉइश्चर पकडणार नाही. हा सोप घ्यायचा आहे, उलटा ठेवायचा आहे त्याच्यावर आणि हे सर्व बाजूनी फक्त त्याला व्यवस्थित गुंडाळायचं आहे. याच्यामध्ये काय होतं की तुमच्या सोपचा कलर, आकार सगळा जसाच्या तसाच तुमचा राहतो. त्याच्यामध्ये तुम्हाला काही म्हणजे तुम्हाला हा दिसतं तुमचं एक्झॅक्ट सोप कसं आहे हे तुम्ही लोकांना दाखवू शकता. आणि पाठीमागे मग इथे तुमचं लेबल काय असेल, त्याच्यावर तुमची माहिती लिहिलेली असेल, तुमचं नाव असेल, तुमच्या
जे तुम्ही उद्योग करताय त्या उद्योगाचं नाव असेल किंवा सोपचं नाव असेल तर ते तुम्ही एकदा प्रिंट करून घ्या किंवा साधी लेबल मिळतात बघा स्टेशनरीच्या दुकानामध्ये ती लावा. त्याच्यावर सगळं ते तुमच्या उद्योगाचं नाव काय असेल ते म्हणजे समजा तुमचा कुठला गृह उद्योग असेल की तुमचं नाव असेल तृप्ती गृह उद्योग किंवा जे काय असेल ते खाली तर सोप कोणता आहे हा तुमचा उपटन सोप आहे तो उपटन सोप आणि त्याची किंमत असं लिहून ते लेबल तुम्ही इथे लावलं. हे कसंही ओपन होण्याचा प्रश्न नाही. हा एकदम व्यवस्थित चिकटतं तुमच्या साबणाला. हा क्लीन रॅप असतं ते आणि हा सोप तुमचा एकदम सेफ होऊन जातो. त्याच्यानंतर तुम्हाला जर आणखीन डेकोरेटिव्ह बनवायचं असेल तुम्ही असंच्या असं सुद्धा एक डबल रॅप करून विकू शकता किंवा तुम्ही आजकाल ती बनाना लीफची छोटे छोटे बाउल मिळतात तर तुमच्या सोपच्या आकाराचे लहान मोठे चौकोनी गोल ओव्हल शेपचे मिळतात. तर तुमचा जसा सोपचा आकार असेल तसे ते बाउल घ्या. पण काही केलं तरी पहिलं आधी ते क्लीन रॅपमध्ये गुंडाळा तो त्याच्यामध्ये ठेवा आणि वरून परत एक क्लीन रॅप लावा म्हणजे तुम्हाला हा एक छान डेकोरेटिव्ह ह्याच्यामध्ये विकता येईल. किंवा प्रॉफिट मार्केटला पेपर गल्ली म्हणून आहे तर तिथे तुम्हाला बॉक्सेस पण मिळतात की आपल्या वाढदिवसाचं वगैरे सामान बघा मिळतं तिकडे. तर त्या ह्याच्यामध्ये छोटे छोटे बॉक्सेस मिळतात ते डेकोरेटिव्ह असतात वरून प्लॅस्टिक लावलेले किंवा साधे तुम्ही जेवढा त्याला खर्च करणार असाल त्या एका सोपसाठी तर त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यासाठी बॉक्सेस वापरू शकता. तुम्हाला आणखीन डेकोरेशन करायचं आहे ते तुम्हाला रेशमाच्या फीत वगैरे लावून आणखीन डेकोरेटिव्ह करून मग तुमचं ते जेवढं तुम्ही डेकोरेशन जास्त कराल तुमची कॉस्ट तेवढी जास्त वाढणार. त्याच्यामुळे पण पहिलं नॉर्मल याचं काय आहे की हा क्लीन रॅपमध्ये पहिला आधी गुंडाळला गेलाच पाहिजे. तुम्ही असं पण सेल करा किंवा आणखीन डेकोरेटिव्ह बॉक्स लावा त्याला आणखीन पेपर लावा त्याला आणि सेल करा. त्याच्यात ते नंतर पण आधी हे करा. आणि एक महत्वाची टीप जी मगाशी मॅडमनी सांगितली की जे भांडे मॅडमनी वापरले ते मेल्ट करण्यासाठी सोप ते भांडे तुम्ही परत यूज नका करू. ते साबण बनवण्यासाठीच फक्त यूज करा. परत कुठल्या म्हणजे घरच्या खाण्याच्या पदार्थांना ते भांडे तुम्ही परत यूज करू नका. मेल्ट म्हणून ती भांडी जास्त ठेवू नका. कमीत कमी भांड्यांचा वापर करा. 2 ते 3च पातेली घ्या. जुनी झालेली घ्या तुमची पातेली की जी तुम्हाला आता जेवणासाठी उपयोगी नाहीये. खाली डबल बॉईलसाठी जे पातेलं वापरता पाणी उकळायला तर ते चालेल तुम्हाला कुठल्याही गोष्टींसाठी वापरलेलं. पण ज्याच्यात सोप मेल्ट करणार आहोत आणि जे मेल्टिंगसाठी जे आपण स्पून वापरणार आहोत ते पण जास्त ठेवू नका. 1 ते 2च ठेवा की ते स्पून आणि ती भांडी दुसऱ्या कशालाही वापरू नका. खूप छान छान साबण मॅडमनी बनवायला शिकवलेले आहेत आज आणि खूप कमी वेळात भरपूर काही शिकलो आपण. तर सगळ्यात प्रथम तर मी रेवती सुर्वे मॅडमचे खूप आभार मानते की त्या आज इकडे आल्या. एवढ्या अशा म्हणजे करोना काळामध्ये जिथे सगळीकडे आता केसेस वाढतात अशा काळामध्ये त्या इथे आल्या निमंत्रणासाठी. त्यांनी शिकवलं आपल्याला. तर रेवती सुर्वे ताईंचं तर मी आभार मानतेच आणि मी मंत्राचेही मी आभार मानते की ज्याच्या माध्यमातून आपल्याला हे वर्कशॉप शिकता येत आहे. तसेच आजच्या ह्या कार्यक्रमाला ज्यांचा हातभार लागलेला आहे हर्षद स्वप्नील मिताली यांचे पण मी आभार मानते. आणि रेवतीताई आता तुम्ही पुढचे पण काही वर्कशॉप घेणार आहात तर तुम्ही कंटिन्यू आहातच आमच्या सखींबरोबर. तुम्हाला काही कोर्सेस करायचे असतील तर रेवती मॅडमला नक्की संपर्क करा. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वेळोवेळी आपण दिलेला आहे. परत एकदा आपण देऊया. 9870202177. माझे सगळ्याच प्रकारचे क्राफ्टचे क्लासेस आहेत. क्राफ्टमध्ये आपलं सोप आहे उत्तर आहे अगरबत्ती आहे परफ्युम्स आहे त्याच्यानंतर फ्लॉवर मेकिंग आहे मॅक्रम आहे असे विविध प्रकारचे जे कोर्सेस आहेत. तोरण आहे उलनचं आहे निटिंगचं आहे तर ते आहेत. तर ते तर असतातच. शिवाय कुकिंग आणि बेकिंगचे क्लासेससुद्धा माझे असतात. कुकिंगचं म्हणजे स्टार्टरपासून अगदी डेझर्टपर्यंत सगळ्या प्रकार आहेत. त्यानंतर परत आपलं बेकिंगमध्ये बेसिक केकपासून ॲडव्हान्स केकपर्यंत सगळं अगदी त्याच्यामध्ये आत्ताचा नवीन जो चाललेला आहे ट्रॅव्हल केक तर तो सुद्धा आपण घेतो ट्रॅव्हल केकचे सुद्धा. शिवाय कुकीजमध्ये सुद्धा कुकीज बिस्किटं त्याच्यामध्ये सुद्धा
अगदी बेसिक पासून एक्झॉटिक कुकीज पर्यंत सर्व प्रकारच्या कुकीज बिस्किट्स आपण शिकवली जातात आपल्या क्लासमध्ये. आणि ते वेळोवेळी माझ्या घरून होतात कंडक्ट क्लास परेलवरून. आणि जर असं कुठे श्रुती मॅडमसारखे जर कुठे कोणी असं असेल करणारं तर त्यांच्यासाठी सुद्धा मी जाते. कारण असे इव्हेंट करायला जे महिलांसाठी उपयुक्त आहे त्याच्यासाठी मला नक्कीच आवडतं करायला, की ज्याचा महिलांना खूप फायदा होतो. आणि केवळ मॅडमनी आज या परिस्थितीमध्ये जे करायला घेतलंय मला त्याचं खूप कौतुक वाटलं. म्हणून मी परेलवरून ठाण्यापर्यंत आले. खरं तर ह्या याच्यामध्ये एवढा प्रवास प्रायव्हेट वाहन न म्हणजे असं ह्याने करायचं म्हणजे खरंच जीवावर आलं होतं थोडंसं. पण मॅडमची आज इतके दिवसाची जी मेहनत घेत आहेत या इव्हेंटसाठी तर ते लक्षात ठेवून मला नाही राहवलं. म्हणून मी म्हटलं चला आपण करूया. पण त्यांनी ते खूप छानपैकी अरेंज केलं होतं. त्यांनी मला येण्यासाठी खूप म्हणजे व्यवस्थित असं सपोर्ट केला. कुठलाही म्हणजे त्यांचा स्वभाव इतका छान आहे ना आणि त्यांचं महिलांप्रती काहीतरी करण्याचं जे योगदान देण्याचं जी त्यांची जी वृत्ती आहे ना ती मला फार आवडली. की तुम्ही त्यांच्या जी साईट आहे त्याला लाईक करा, त्यांना फॉलो करा आणि तुम्ही आणखीन तुमच्या मैत्रिणींना सांगा की जास्तीत जास्त लोकांनी मी मंत्राचं सभासदत्व घ्या, तिथे जॉईन व्हा त्यांच्या क्लायंटना आणि त्यांच्या या माध्यमातून त्या तुमच्यासाठी खूप काहीतरी करायचा प्रयत्न करतायत. तर त्याचा लाभ सर्वांनी खरोखर घ्या. मी खरंच मनापासून आभार मानते मॅडमचे की त्यांनी मला या स्टेजवर बोलावून की मला तुमच्यापर्यंत पोचायची एक चांगली संधी दिली. तुमच्यासारख्या अशा मला मैत्रिणी मिळवून दिला. मी मॅडमचे खूप आभार मानते आणि मॅडमच्या या सगळ्या टीमचे की ज्यांनी खूप छानपैकी हे इव्हेंट आपला जे वर्कशॉपसाठी खूप छान मदत केली. मॅडमच्या सगळ्या टीमचे आभार आणि मॅडमचे मनापासून आभार. आणि शेवटी तुमचे सुद्धा आभार की तुम्ही शांतपणे बसून शांतपणे एवढा चांगला प्रतिसाद दिलात. एवढा वेळ माझी जी बडबड होती किंवा मी जे काही करत होते तुम्ही शांतपणे ऐकलात आणि मला खात्री आहे की तुम्ही हा सोप नक्की तयार करणार आहात स्वतःच्या घरासाठी आणि तुमच्या एका व्यवसायासाठी. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा सर्वांसाठी. नमस्कार. परत एकदा मी रेवती मॅडमचे आभार मानते. थँक्यू मॅडम. खूप छान सोप शिकवलेत तुम्ही इथे. मी मंत्राच्या टीमचे आणि मी मंत्राचे आभार मानते आणि जो ऑडियन्स आपला आज कार्यक्रम बघत होता त्या सगळ्यांचे आभार मानून आजचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते.